गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री साईशक 42 मधील नवरात्र उत्सवातील पहिली मुलाखत विषय कामकाज याबद्दल मला श्री महेश दळवी व श्री योगेश प्रभू यांना आपणास कामकाज या विषय समजून सांगण्याबद्दल निवडले गेले आहे। दादांनी सिद्ध केलेल्या साधन पत्रिका, आत्मनिवेदन, गुरुप्रसाद, निराकरण पत्रिका, वेळोवेळी बनवलेली निवेदनं तसेच आपले ज्येष्ठ गुरुबंधू व भगिनीने वरील वाङ्मयावर आधारित तयार केलेली गुरुवाणी, दिव्यत्वाची प्रचिती, गुरु मार्गदर्शिका यांचा अभ्यास करून कामकाज या विषयाबद्दल आपणास जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असेल। श्री सद्गुरुदादांनी कशा प्रकारे कामकाज सिद्ध केले व कामकाजाचा लाभ जगतातील मानवाच्या उद्धारार्थ निरनिराळी निराकारणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतःला व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला किती हाल अपेष्टा, कष्ट, मानहानी हे सर्व कशा प्रकारे सोसावे लागले होते त्याचा साधा उल्लेखही दादांनी कोणत्याही ग्रंथात केलेला नाही आहे। दादांचा जन्म हा अध्यात्माचा इतिहासातील एक अपूर्व घटना आहे। सुफी पंथातल्या विभूतीने दादांच्या जन्मासाठी अनेक वर्ष वाट पाहत होती, कारण त्या सर्व विभूतींना विशिष्ट कार्य करण्यासाठी म्हणजे मानवता धर्माला शिस्त लावण्यासाठी एक माध्यम हवे होते। ते माध्यम म्हणजे आपले दादा। दादांचा जन्म ईश्वर नियोजित होता व पृथ्वीवर दादांच्या माध्यमातून त्यांना कामकाज करून पृथ्वी तलावरील मानवता धर्माला शिस्त लावून त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त करून द्यायचे होते। आता आपण ही पार्श्वभूमी तुम्हाला कथन केली की कामकाज करण्यासाठी सगळ्या विभूती, देवदेवता, नाथपंथातील सगळे नाथपंथीय दादांच्या जन्मासाठी वाट पाहत होते आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर मग कामकाज जेव्हा आपल्याकडे सुरू झालं तर त्याबद्दल बाबांनी दादांना कामकाजाबद्दल जी काही निराकरणं दिलेली आहेत त्याच्याबद्दलचं आता आपण माहिती घेऊया। कामकाज हे दादांच्या कार्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे। बाबांच्या परवानगीने कामकाज दादांनी सुरू केले। कामकाज याचा सरळ सोपा अर्थ हा की लोक अडीअडचणीनिमित्त विचारणा करायला आले असता त्यांना निराकरण सांगून त्यांच्या अडीअडचणीचे निवारण करणे। निराकरण म्हणजे दुःखाचे कारण जाणणे व निवारण म्हणजे दुःखाचे समूळ निरसन करणे, दुःख निर्माण होण्याचे कारणच नष्ट करणे। बाहेरच्या जगतातील अडचणीवर उपाय सांगणारे ज्योतिष, बुवा, भटजी, देवऋषी, तांत्रिक, मांत्रिक यांच्याकडून दुःख निवारण नाही झाले की लोक दादांकडे त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी येतात किंवा येऊ लागले। आपल्याकडे या सर्वासाठी काही मोबदला घेतला जात नाही। फक्त एक नारळ, 2 पानं, 1 सुपारी व 21 रुपयाचा विडा बाबांसमोर लावला जातो व त्यातून विभूती आपले कर्मविमोचन, वंशविमोचन व ऋणमोचन करतात। आपल्याकडे कामकाजाला आल्यानंतर सगळ्यात पहिले त्याचा जो इकडे विडा लावला जातो, पहिले पूर्वीच्या वेळेला इकडे त्याचं सतत रजिस्टरमध्ये नाव नोंदवायची, त्याचं सगळं ॲड्रेस सगळं त्याचं लिहून घेतलं जायचं आणि नंतर दादांच्या समोर त्याचं कामकाजाचं सगळं डिटेल्स त्याची बाबांच्या समोर ठेवली जायची काय। आणि मग इकडे कामकाजाला आल्यानंतर तो जेव्हा प्रश्न विचारायचा तेव्हा त्याला सगळ्यात पहिले श्रीफळ दिलं जायचं, म्हणजे त्याचं कामकाज काय आहे ते बघून कामकाज करणाराचा सेवक त्याला जर दुसरं काही गोष्टी, दुसऱ्या काही निराकरणाची काय गरज नसेल तर त्याला श्रीफळ देऊन आपल्या सेवेशी जोडला जायचा तो। तर श्रीफळ त्याला दिलं जायचं, श्रीफळ हे मध्यस्थाचं काम करते, म्हणजे आपली सेवा देवदेवतांपर्यंत पोहोचवते
व त्यांनी दिलेला कृपाशीर्वाद आपल्यापर्यंत प्रवाहित करते. दिलेल्या सेवेचा लाभ सत्कर्म म्हणून उपयोगी पडतो. प्रसाद पूजनास देण्याचा उद्देश भक्ताच्या जीवनातील अविकसितता दूर करून त्याचे जीवन विकसित व्हावे हा आहे. विभूती म्हणतात, कामकाजात येणाऱ्या भक्तांची कर्मे प्रसाद पूजनामुळे अनुकूल होतात. तर कामकाजासंबंधी दादाने एक निवेदन 23 सप्टेंबर 1980 रोजी सर्व भक्तभाविकांना मार्गदर्शनात वितरित केले होते. ते खालीलप्रमाणे, म्हणजे दादाने जेव्हा इनिशियल स्टेजला जेव्हा कामकाज सुरू केलं होतं, त्या कामकाज सुरू केल्यानंतर दादांना जे काही अनुभव आले, कामकाजात आलेल्या भक्तभाविकांकडनं जे काही फीडबॅक यायचे, त्याच्याबद्दल त्यांनी मग स्वतः एक निवेदन तयार केलं होतं आणि ते 23 सप्टेंबर 1980 रोजी त्यांनी सगळ्या भक्तांसाठी ते दिलं होतं. तर त्याचं मी आता वाचन करतो. कामकाजासंबंधी समितीचे मार्गदर्शन व भक्तांचे कर्तव्य, असं त्या निवेदनाचं हेडिंग होतं. आपण आपल्या जीवनाच्या अडीअडचणीच्या निवारणार्थ या कार्याचा यथोचित लाभ हा आजपर्यंत घेत आलात, पण हे समितीचे कार्य या शास्त्रीय सिद्ध सिद्धांत पद्धतीने करण्यात येते, त्याचा सुज्ञपणाने विचार न केल्याने पुनश्च एकवार या सूचनापत्राद्वारे आपल्याला कल्याणार्थ कार्याची भूमिका व तत्संबंधी आपण भक्ताची भूमिका काय असाव्यास पाहिजे याचा स्पष्ट खुलासा पुन्हा करण्यात येत आहे. त्याचा सर्व भक्ताने आस्थेने विचार केला पाहिजे. समितीच्या मार्गदर्शनात आपण आल्यानंतर आपणास स्वाभाविक असे वाटते की बाहेर अन्यत्र जगतात अशाच प्रकारचे मानवी जीवनाच्या दुःख निवारणार्थ काही मार्गदर्शन अनुमान पद्धतीने आपणास मार्गदर्शन करीत असतात. त्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ते ज्या अनुमान पद्धतीने आपणास सांगतात ती अनुमान म्हणजे ज्योतिष, हस्तसामुद्रिक, प्रश्नकुंडली यापेक्षा किंबहुना वरच्या पातळीवर म्हणजे तुम्हा कुटुंबियांच्या देवदेवता यांना प्रसाद आदी लावून प्राप्त जीवनातील निर्माण झालेल्या अडीअडचणीची कारणमीमांसा विचारणे. या पद्धती अनादी कालापासून जरी प्रचलित आहेत तरी त्या पद्धतीप्रमाणे योग्य प्रकारे दुःखाचे निवारण होण्याबद्दलचे निराकरण हे निश्चितपणे आपल्या अडीअडचणींना लागू पडत नाही. म्हणून आपण या कार्यपद्धतीच्या मार्गदर्शनाला करता येतात, पण येथे आल्यावर आपल्या अडीअडचणीचा विचार या सिद्ध सिद्धांत पद्धतीने विचार घेतला जातो. ही पद्धत अनुभवसिद्ध असून त्या अनुभवसिद्ध पद्धतीचे क्रिया कार्यकारण भाव हा श्री सद्गुरु कृपाशीर्वादानुरूप आहे. म्हणजे दादाने ज्या काळामध्ये कार्य केलं तो काळ 1950-60 सालाचा होता. त्या काळामध्ये जी काय भक्तभाविक मंडळी जे यायची ते असे सगळे तांत्रिक मांत्रिक यांच्याकडनं करून आलेली असायची. तिकडे त्यांना सुखशांती समाधानाचा लाभ व्हायचा नाही. मग सुखशांती समाधान लाभ झाल्यानंतर त्यांना कोणाकडून तरी असं कळायचं की दादा असे एक गुरु आहेत की जे त्यांच्याकडे गेल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने निराकरण होतं आणि त्यांचे प्रश्न सोडवले जातात. परंतु इकडे आल्यानंतर ते त्यांचे जे जुन्या पद्धती आहेत ते सोडायचे नाहीत. ते मग दादांना हळूहळू कळायला लागलं की निराकरण देऊन सुद्धा त्याने ज्या त्या श्रीफळ पूजनामध्ये जी इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे ती इन्व्हॉल्वमेंट त्याची नसायची आणि त्यामुळे ज्या भक्तभाविकाला गुण यायला पाहिजे किंवा त्या सेवेचा लाभ व्हायला पाहिजे ते त्यांना येत नव्हते. म्हणून दादांना जेव्हा या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तेव्हा दादांनी हे निवेदन सगळ्या भक्तभाविकांसाठी दिलं होतं. तर त्याच्या पुढचे आता यासाठी आपल्या दर्शनात ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपणास सूचित करण्यात येतात त्याकडे आपण दुर्लक्ष करता. याचे स्पष्ट विवेचन म्हणजे आपण भक्तास अडीअडचणी विचारण्यापूर्वी आपण सर्वांनी आरतीस उपस्थित राहावे व येताना 2 विड्याची पाने, सुपारी, श्रीफळ व गुरुदक्षिणा म्हणून रुपये 5.25 आणावे असे सांगण्यात येते. त्या काळात 5.25 रुपये घेतले जायचे. पण आपण जेव्हा प्रश्नार्थ येतात तेव्हा आरतीस उपस्थित राहण्याचे महत्त्व विचारात न घेता किंवा विडा, सुपारी, नारळ आदी साहित्य बरोबर आणण्याचे महत्त्व काय हे विचारात न घेता फक्त प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपल्या या जीवनामध्ये दादाने
विडा का लावायचा, सुपारी का लावायची, नारळ कशासाठी आहे, किंवा मग आपण जो विडा लावतो म्हणजे आपलं जे आर्थिक योगदान देतो ते कशासाठी द्यायचं, त्याची डिटेल्समध्ये तुम्हाला सगळी माहिती आता या मुलाखतीमध्ये मिळणार आहे. काय फक्त दादानी जे काय सांगितलंय ते मी आता इकडे फक्त वाचून दाखवतोय. नारळ आधी साहित्य बरोबर आणण्याचे महत्व काय हे विचारात न घेता फक्त प्रश्न विचारायचा आहे. यासाठी द्यावी लागणारी गुरुदक्षिणा ही एखाद्या ज्योतिषाला किंवा हस्तसामुद्रिक बघणाऱ्या व्यक्तीला ती म्हणून देता आहोत अशा तऱ्हेने पाठावर ठेवतात. वास्तविक हे कार्य गुरुकृपाशीर्वादाचे माध्यम म्हणून व ती कृपा प्राप्त करून घेण्याचे साधन हे आपणास सुलभपणाने प्राप्त व्हावे म्हणून निराकरण पद्धतीने ज्या तुमच्या जीवनात आज जीवनाचा प्रधान विषय म्हणजे अधिक सुख आहे, त्या प्राप्त झालेल्या सुखाचा लाभ हा आपण फक्त आपले जीवन जोपर्यंत पारमार्थिक करीत नाही तोपर्यंत देवदेवकांनी कृपावंत होऊन किंवा श्री सद्गुरूंनी कृपावंत होऊन काहीही सुख दिले तरी त्या सुखाबद्दलचे समाधान व शांती याचा लाभ होणार नाही. आपण बघताच प्रश्नार्थ आल्यानंतर जे साहित्य आणावं हे सूचित केले जाते, त्यामागील हेतू म्हणजे आपण हे साहित्य आणण्याने समितीच्या कार्यपद्धतीस काही आर्थिक लाभ व्हावा म्हणून हे सूचित करण्यात येत नाही. आम्हा मानवाचे प्राप्त झालेले मानवी जीवन हे पूर्वीच्या अनेक जन्म परत्वे केल्या गेलेल्या कर्माशी व ऋणानुबंधाशी हितसंबंधित आहे. जेव्हा जीवनातील असे कर्म परत्वे ऋणानुबंध प्रतिकूल होतात तेव्हा सुलभपणे सुख शांती समाधान प्राप्त करण्यात जे अडथळे निर्माण होतात त्यांचे हितसंबंध राहत असलेल्या वास्तूपासून ते कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींच्या हितसंबंधात असतात. या हितसंबंधास गुरुमार्गाच्या निराकरण पद्धतीमध्ये जीवनातील दोष म्हणून समजण्यात येते. यासाठी तुम्ही जेव्हा प्रश्नार्थ उपस्थित राहता तेव्हा प्रश्नाबद्दलच्या ज्या विचारणा असतात त्याबरोबर तुमचे दोष निवारणार्थ बरोबर असावयास पाहिजेत. केवळ तुम्ही उपस्थित राहून विचारणा जेव्हा करता त्यावेळी फक्त अडीअडचणीबद्दलचे विचार तुमच्या कर्वी प्रकट होतात, पण अडीअडचणी निवारणार्थ तुमच्या प्राप्त जीवनातील दोष हे निवारणार्थ आणाव्यास पाहिजेत ही जबाबदारी आपणास समजत नाही. व जरी समजली तरी ते दोष तुम्ही आपल्या कायावच्या मनाने निवारणार्थ आणू शकत नाही. यासाठी सोप्यात सोपी अशी सिद्धांत पद्धत म्हणजे केंद्रावर होणाऱ्या आरतीस उपस्थित राहणे व येताना श्रीफळ 2 विड्याची पाने सुपारी गुरुदक्षिणा ही आणून नियुक्त सेवकाजवळ दिल्यावर आपले संपूर्ण नाव व पत्ता याची नोंद केंद्रावर करण्याने आपण निश्चितपणे गुरुकृपाशीर्वादात समावले जाता. व अशी सोपी पद्धत जर आचार विचारात आपण आणलीत तर आपले दुःख किंवा अडीअडचणी ज्या गुरुकृपाशीर्वाद मार्गाने निवारण होत आहेत ही कार्यसिद्धी आपल्या अपेक्षेपेक्षाही लवकर आपणास अनुभवास येईल. आता जे काय दादानी इकडे सांगितलंय की इकडे केंद्रावरती येता 2 पानं विड्याची पाने सुपारी ही पद्धत आपल्याकडे सुद्धा करोनापर्यंत अंमलात येत होती. पण करोना महारोग आल्यानंतर सगळं जगाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या विस्कटल्या. त्याच्यामुळे मग आपल्याकडे ऑनलाईन सिस्टीम सुरू करण्यात आली. ऑनलाईन कामकाजाची नावे घेण्यात आली किंवा त्यावेळेला भक्त भाविक ऑफलाईन उपस्थितच राहू शकत नव्हते. त्यामुळे मग आपल्या केंद्राने इकडे ऑनलाईन त्याचा जी सिस्टम सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे संपूर्ण नाव, त्याचं आडनाव, त्याचा सगळी डिटेल्स त्याची घेतली जाते की जी इकडे आम्ही कामकाजाच्या दिवशी गुरूंच्या चरणी ठेवतो. म्हणजे त्याच्यातनं जे काय तुमचे दोष आहेत ते गुरुचरणी आपण इकडे अर्पण करतो आणि त्यातनं ते दोष निवारण होतात. आणि तुम्हाला तेव्हा ऑनलाईन आरतीचा सुद्धा लाभ देण्यात येत होता की जेणेकरून त्या आरतीतनं तुमचे दोष जे आरतीतनं जे दोष निघतात ते तसे व्हावे म्हणून ऑनलाईन आरती सुद्धा इकडे मुंबई केंद्रावरती सुरू करण्यात आली होती. हे कार्य केवळ आपल्या भक्तगणांना संग्रहित करून पैशाची प्राप्ती व्हावी म्हणून करण्यात येत नसून आज प्रत्येक मानवाला जीवनात निरंतर अशा सुख शांती समाधानाचा लाभ हवा आहे. पण तो लाभ प्राप्त करून घेण्याचे माध्यम म्हणून
आज आपण सर्वजण एक सुखाधीन अधिक झालो आहोत. त्यामुळे प्राप्त जन्मात जरी या साधनांची तरतूद आहे तरी ते प्राप्त होण्यास जे अडथळे आहेत ते निवारण करून घेण्याचे कर्तव्य म्हणजे आपल्या जीवनाला योग्य वेळी योग्य प्रकारे परमार्थिक किंवा पारमार्थिक जीवनाचे वळण याच जन्मी लावण्याचे कर्तव्य अतिप्रयत्नाने करण्यास हवे, असं दादांनी निवेदनाच्या शेवटी आज्ञेवरून वंदनीय सद्गुरू दादा भागवत असं म्हणून हे निवेदन संपूर्ण झालेलं आहे. आता म्हणजे केंद्रावरती आल्यानंतर जेव्हा तुम्ही इकडे येता त्याच्यानंतरची जी काय कर्तव्य आहेत किंवा जे काय निराकरण आहेत त्याच्याबद्दलचं आता जे दादाने सिद्ध केलेलं आहे, दादाने किंवा विभूतीने जे सिद्ध केलेले आहेत त्याच्याबद्दलची आता ही माहिती. वंदनीय दादा म्हणतात, केंद्रावरील निराकरणे केवळ दुःख निवारणार्थ नसतात, तर जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यात बदल करणे व योग्य जीवन घडवण्यासाठी असतात. म्हणजे तुम्ही इकडे आल्यानंतर दादा फक्त तुमचं दुःख निवारण नाही करतात, तर तुमच्या आत्म्याला किंवा तुमच्या शरीराला ते अशी सवय लावतात काय की त्यात या निराकरणातनं किंवा या सेवेतनं तुमचा जगाकडे किंवा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि नकळत म्हणजे त्या सेवेतनं नकळत तुमची सेवा तुमचे कार्य काम होत असतं. कामकाजातून दिलेली सेवा हे नुसते निराकरण नसून ती एक गुरुशक्ती आहे व ती निरंतर भक्ताच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते. त्यासाठी भक्तांची दादाबरोबर म्हणजे दिलेल्या सेवेवर संपूर्ण श्रद्धा व सबुरी असली पाहिजे. आपण आपल्या जीवनातील दुःखाचे निराकरण घेऊन जीवन सुखी व्हावे म्हणून या ठिकाणी आलात. आपला हेतू जीवनातील दुःख दूर व्हावे या पलीकडे जात नाही. दुःख निर्माण का झाली, ती पुन्हा होणार नाहीत, याला उपाय काय याबद्दल समज नसल्यामुळे भक्तभाविक कामकाजात येऊ लागली. कामकाज हे दादांच्या कार्याचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. देवदेवतांच्या अभ्यासातून विश्वाच्या आदिशक्तीचे शक्तीपीठ स्थापन करायचे ठरले होते. हे काम एकट्याने किंवा 2-4 जणांनी होणारे नव्हते. त्यासाठी शेकडो विकसित देह माध्यमाची आवश्यकता होती. कार्याचा प्रचार करायचा नाही ही भूमिका आधीपासून होती, म्हणून बाबांच्या आज्ञेने कामकाज सुरू केले. कामकाजाचा सहज सोपा अर्थ हा की भक्तभाविक अडीअडचणीनिमित्त त्यांच्या अडचणी विचारण करायला आले असता त्यांना निराकरण सांगून त्यांच्या अडचणीचे निवारण करणे. निराकरण म्हणजे दुःखाचे कारण जाणणे व निवारण म्हणजे दुःखाचे समूळ निरसन करणे, दुःख निर्माण होण्याचे कारणच नष्ट करणे. दादाबाबांच्या कामकाजाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे व अनोखे असे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी फी किंवा मोबदला घेतला जात नाही. कामकाज म्हणजे आलेल्या व्यक्तीचे, त्याच्या वंशाचे व वास्तूंचे श्री गुरूंनी कृपादृष्टीने केलेले अखंड संरक्षण आहे. यासाठी कामकाजाला येणाऱ्या व्यक्तीने आरती सुरू होण्यापूर्वी कामकाजासाठी विडा लावण्याची पद्धत आहे. अशी पद्धत संपूर्ण जगतात एकमेव आहे. विडा लावणे म्हणजे एक नारळ, देत असलेली 2 खाऊची पाने, 1 सुपारी व 5.25 रुपये सेवकांकडे देऊन आपले पूर्ण नाव व पत्ता देणे आवश्यक आहे. या मागची विभूतीची भावना अनंत अथांग आहे. या आपल्या पूर्ण नावामध्ये आपण स्वतः, आपले वडील व 7 पिढ्या अंतर्भूत असतात. आपल्या पूर्ण पत्त्यामध्ये आपल्या वास्तूचा अंतर्भाव असतो. आपण येताना 2 विड्याची पाने, सुपारी व नारळ घेऊन येतो. यामध्ये फार मोठा अर्थ आहे. 2 पाने म्हणजे आपला इहजन्म व गतजन्म. गतजन्मातील कर्म या जन्मात भोगावे लागतात, म्हणून हे दोन्ही जन्म 2 देठांच्या पानाद्वारे आपण गुरुचरणाशी अर्पण करतो. सुपारी म्हणजे स्वतःचे प्रतीक असते, तर 5.25 रुपये हे आपल्या कर्मातून कमावलेले असल्यामुळे ते पैसे आपल्या कर्माचे प्रतीक असतात. जो नारळ आपण आपल्या घरून घेऊन येतो त्यात पृथ्वी, आप, वायू, आकाश ही तत्वे असतात. त्या नारळातून वास्तूचे दोष धारण होतात. तसेच ज्यावेळी आपण तो हातात घेतो त्यावेळी आपल्या रक्तातील दोषही त्या नारळामध्ये धारण होतात. अशावेळी जेव्हा आपण प्रथम कामकाजास येतो त्यावेळी वंशदोष, कर्मातील दोष, वास्तूतील दोष आपण प्रतिकात्मकरित्या
नारळ 2 विड्याची पाने व सुपारी व 5.25 या माध्यमातून श्री गुरु चरणी ठेवतो। हे सर्व दोष गुरु भक्तासकट आपल्या जोडीत येतात। त्यावेळी केंद्रावरून आपणास प्रसाद म्हणून अभिमंत्रित श्रीफळ पूजन केले जाते। त्यावेळी श्री गुरूंचे तेजत्व त्यात अंतर्भूत असते। अशा प्रकारे आपले दोष आपण गुरुचरणांशी ठेवून गुरुकृपाशीर्वादाने परिपूर्ण असा प्रसाद श्रीफळ पूजनार्थ घरीच घेऊन जातो। असे असतानाही आपली निष्ठा गुरुप्रसादावर नसते, आपले लक्ष अडीअडचणीवर असते। परत परत कार्यकेंद्रावरती येऊन आपण तोच प्रश्न विचारत असतो। एकदा आपल्या अडचणी व दोष गुरुचरणी वाहिल्यावर जर आपण त्याच दोषांचा पुन्हा पुन्हा उच्चार केला तर तेच दोष प्रखरता धारण करून आपल्याकडे परत येतात। म्हणूनच एकदा आपल्या दोष निवारणाची हमी श्री गुरूंनी घेतल्यावर दिलेल्या निराकरणाची आपण मनोभावे पालन केल्यानेच त्याचे योग्य ते फळ आपल्यास प्राप्त होते। केंद्रावर एखादी व्यक्ती कामकाजाला येते, यावेळी ती आपल्या सद्य परिस्थितीचा व अडचणींचा विचार करीत असते। पण त्या व्यक्तीचे कामकाज करणारा साधक मात्र आपल्या आत्मिक शक्तीच्या सहाय्याने समोरच्या व्यक्तीच्या आत्मिक शक्तीमध्ये उद्भवलेल्या दोषांचे निरीक्षण करून त्याच्या निवारण्यासाठी निराकरण सूचित करीत असतो। त्यामुळे कामकाजामध्ये साधकाच्या आत्मिक शक्तीतून होणारा शोध व त्या परत्वे निराकरण व आलेल्या व्यक्तीचे दैहिक शक्तीतून अडीअडचणी संबंधीचे विचार व त्या परत्वे त्याच्या अपेक्षा यांचा सतत संघर्ष चाललेला असतो। कामकाज करणारा साधक हे जाणून त्याप्रमाणे त्याच निराकरणातून निवारण करून त्याला सेवा सूचित करत असतो। एका मुलाखतीमध्ये वंदनीय दादाने नारळ व श्रीफळ यातील फरक भक्तभाविकांना समजावून सांगितला। अडीअडचणीमुळे आलेल्या भक्ताने आपले दुःख सांगितल्यावर त्याला जे श्रीफळ देण्यात येते तत्पूर्वी हे श्रीफळ अभिमंत्रित करावे लागते। अभिमंत्रित केलेले श्रीफळ प्राप्त झाल्यावर भक्त भाविकांनी असे समजू नये की अभिमंत्रित केलेले श्रीफळ आपल्याला आता प्राप्त झाले, आता आपले कर्तव्य संपले। वास्तविक त्या दिवसापासून त्याच्या कर्तव्यास आरंभ झालेला असतो। कारण जो कोणी दुःखी आहे त्या भक्तास जेव्हा आपले दुःख निवारण करता येत नाही तेव्हा तो आपल्याकडे येऊन दुःख सांगू लागतो। तेव्हा 11 आठवडे त्याचे पूजन भक्ताने करायचे असाच त्याचा अर्थ नसून अपरोक्ष तो प्रसाद आपण स्वीकारला आहे ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा भक्तास जे जे सुख जो तो मागतो आहे त्याच्या इच्छेपेक्षा अधिक मिळते। म्हणून तो नारळ द्यावाचा असतो, त्यास श्रीफळ असे म्हणतात। त्या फळात 2 श्रीचा अंतर्भाव श्री गुरूंनी केलेला असतो। एक श्री म्हणजे लक्ष्मी ही प्राप्त व्हावी अशी अपेक्षा ईश्वराकडे तो मागत असतो। दुसरी श्री म्हणजे सरस्वती म्हणजे ज्ञान, हे ज्ञान साधकास व्हावयास पाहिजे। याशिवाय या 11 आठवड्यात अपरोक्ष कार्य चालू असते। यामध्ये पहिली श्री म्हणजे प्रपंच व दुसरी श्री म्हणजे परमार्थ अशी ठेव तेव्हा आपण न मागता मिळते, याचा अर्थ श्रीफळ। श्रीफळामध्ये इहलोक व परलोक हे एकत्र झाले आहेत। त्याच्या आतमध्ये 5ही तत्वे आहेत। खोबरे म्हणजे पृथ्वी तत्व, पाणी म्हणजे आप तत्व, त्या 2 वाट्यांमध्ये असलेली पोकळी हे वायू, तेज व आकाश तत्व आहे। पुन्हा वरती ज्या 3 रेषा आहेत त्या उत्पत्ती, स्थिती, लय या आहेत। आणि असे आपले संबंध जीवन त्याच्या आतमध्ये म्हणजे 3 डोळे जे आहेत ते कशाचे आहेत? एक ब्रह्मज्ञानाचे किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचे, पण त्या डोळ्याने आपल्याला जे ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याच्यावरती आवरण कशाचे आहे तर अज्ञानाचे। ही जी शेंडी आहे ती आम्हा मानवाच्या अज्ञानाचे प्रतीक आहे। म्हणून देवाजवळ नारळ ठेवताना शेंडी त्याच्याकडून ठेवतो, म्हणजे देवा हे जे अज्ञान आहे ते तुझ्या कृपाशीर्वादाने दूर होऊन दे। आता तप्पात नारळ देवासमोर शेंडी करून ठेवतो, याचा अर्थ हे परमेश्वरा, भगवंता, हे सगळे अज्ञान जे आहेत हे तुझ्याकडे तू सामावून घे आणि आम्हा भक्तांना ज्ञानी कर। म्हणजे श्रीफळ ठेवण्याबद्दलची सुद्धा दाद्याने किती विस्तृत आपल्याला माहिती दिलेली आहे। निराकरणामध्ये मुख्यत्वे प्रसाद पूजन व नामस्मरण किंवा मंत्राचा जप, प्रार्थना म्हणायला सांगणे, उदी देणे, धागा धारण करणे असे स्वरूप असते। केंद्रावरून दिलेले नारळ, अभिमंत्रित नारळ हे खूप प्रभावशाली माध्यम आहे। ते नुसते नारळ नसून
त्या श्रीफळाचे संबंधावे. ते नुसते श्रीफळ नसून भक्त भाविकांना दिलेला दादाबाबांचा कृपाशीर्वाद असतो. हे श्रीफळ भक्त भाविकांना व देवदेवता यांच्यामध्ये मध्यस्थाचे काम करते. भक्त भाविक जेव्हा अडीअडचणीमध्ये त्रस्त असतो तेव्हा त्याचे काया वाचा मन हे देवाचे आशीर्वाद धारण करण्यास समर्थ राहत नाही. त्याची उपासना त्याचे प्रतिकूल कर्माचा सामना करण्यास कमी पडते व त्यासाठी हे दिलेले श्रीफळ नित्य पूजन करण्यास दिले जाते. श्रीफळामध्ये पृथ्वी, आप, वायू, आकाश ही 4 तत्वे असतात व सेवक हे श्रीफळ अभिमंत्रित करून त्यात तेच तत्व धारण करून देतो व ते श्रीफळ भक्ताला देताना त्याच्या हातातून गुरुकृपाशीर्वाद भक्ताकडे प्रवाहित होतो व दिलेली सेवा मनोभावे केली असता त्याच्या निराकरणाचे निवारण लवकरात लवकर होते. कामकाजात आलेल्या भक्तभाविकांचे बरेचसे प्रश्न हे देहातील पंचमहाभूत तत्वांच्या असंतुलनामुळे आलेले असतात. पंचतत्वांयुक्त श्रीफळ मनोभावे पूजन केले असता भक्ताचे देहातील असमतोलपणा, अस्थिरता कमी होऊ लागते. त्याच्या कायावाच्या मनाच्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण होऊ लागतो. वाढलेल्या दैहिक शक्तीचे प्रमाण कमी होऊन आत्मिक शक्तीचे प्रमाण वाढू लागते. हे श्रीफळ तुमची सेवा देवदेवतांपर्यंत पोहोचते व देवदेवतांनी दिलेला कृपाशीर्वाद तुमच्याकडे धारण होण्यासाठी पोषक वातावरण तयार करते व तुम्हाला सुख, शांती, समाधानाचा लाभ होण्यास प्रारंभ होतो. प्रसाद पूजन दिल्यानंतर जी सेवा सांगितली जाते ती आज्ञा समजून दिलेल्या मुदतीपर्यंत आज्ञेप्रमाणे सेवा केली असता त्या सेवेचा लाभ सत्कर्म म्हणून उपयोगी पडतो. प्रसाद पूजनास देण्यामागचा उद्देश भक्तांच्या जीवनातील अविकसितता दूर होऊन त्यांचे जीवन विकसित व्हावे, केवळ त्यांचे काम व्हावे म्हणून नाही. विभूती म्हणतात, प्रसाद पूजनामुळे येणारी सर्व प्रतिकूल कर्मे अनुकूल होत असतात की जेणेकरून तुमचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडावे. भक्त भाविकांना असे वाटते की प्रसाद पूजन केल्यामुळे पैसे मिळतील व पैसे मिळाले की काय कमी आहे, सर्व सुखांची पूर्तता होणार. पण तुमच्या क्षणिक सुखांच्या पूर्ततेसाठी हे प्रसाद पूजन प्रसाद नसून तुमच्या जीवनाच्या निरंतर सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून आहे. आपली आपत्ती दूर करण्यास आपणच शिकले पाहिजे, इतके तुम्हाला सक्षम बनवायचे आहेत. आता हे जे दादाने सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य दिलेलं आहे की आपली आपत्ती दूर करण्यास आपणच शिकले पाहिजे, इतके तुम्हाला सक्षम बनवायचे आहे. आता याचा विस्तृत जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये असं असतं की दुःख आले म्हणून आपण केंद्रावरती येतो. म्हणजे जे भक्त भाविक जे असतात ते त्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झाले, अडीअडचणी आल्यामुळे ते केंद्रावरती येतात. केंद्रावरती आल्यानंतर ते कामकाजामध्ये नाव घेतात. कामकाजाचे नाव गेल्यानंतर कामकाजाचा सेवक आहे त्याला त्याचं जे दुःख आहे ते समजून तो त्याप्रमाणे त्याला सेवा देतो. मग ते सेवा दिल्यानंतर ती पहिली सेवा जी असते ती 11 आठवड्यांची सेवा असते. मग तो जे इकडनं ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा दादा बाबा त्यांच्याकडनं काय करून घेतात ते त्यांना काहीच माहीत नसतं. म्हणजे त्या सेवेतनं त्यांच्या वंश विमोचन होत असतं, कर्म विमोचन होत असतं, ऋण विमोचन होत असतं. या सगळ्या विमोचनं त्यांच्याकडनं दादा करून घेत असतात. त्यांच्या जीवनातले जे काही दोष असतील ते दोष या श्रीफळ पूजनातनं दादा सगळे ते दोष काढून घेतात. मग तो जो भक्तभाविक जो इकडे कार्यकेंद्रावरती येतो या सगळ्या सेवा करेपर्यंत त्याचं 1 वर्ष म्हणजे 11 आठवड्याचं सेवा करेपर्यंत त्याचं 1 वर्ष पूर्ण त्या सेवेमध्ये त्याचं 1 वर्ष लागतं. एका वर्षामध्ये त्या भक्तभाविकाला पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये तो देवासाठी 5 मिनिटं सुद्धा देत नसतो. परंतु जेव्हा तो इकडे कार्यकेंद्रावरती यायला लागतो त्याला या सर्व गोष्टीची गोडी लागते. त्या भक्तभाविकाला त्या सर्व गोष्टीची गोडी लागते. ती गोडी लागल्यानंतर तो जे पहिले सेवा करतो त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटं लागतात. ते 10 मिनिटाचं मग तो आरतीला यायला लागतो. मग आरतीला आला की 45 मिनिटं. मग तो आरतीला आल्यानंतर मग त्याला इकडची हळूहळू माहिती व्हायला लागते की केंद्रावरती काय काय सेवा केल्या जातात किंवा काय काय केलं जातं, कुठल्या गोष्टीच्या या इकडे हे चालतं काय मार्गदर्शन होतं. मग तो त्याप्रमाणे त्या मार्गदर्शनापीठ तो
वेळोवेळी येऊ लागतो. जसं आता हे नवरात्र आहे काय, त्याच्यानंतर मुलाखत साधनेच्या वेळेला आता जसे आपल्याकडे महिन्यातनं एका रविवारी आपल्याकडे मुलाखत साधना घेतली जाते. त्या मुलाखती साधनेला तर यायला लागतो. मग मुलाखती साधनेला आल्यानंतर त्याला दादांच्या कार्याबद्दल, दादांच्या मार्गाबद्दल, विभूतीच्याबद्दल मार्गदर्शन होतं. मग ते मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्याला कार्याची गोडी लागते. गोडी लागल्यानंतर त्याला मग इकडनं ते दादानी प्रतिमा त्या सिद्ध केलेल्या आहेत, त्याला दादा त्याच्याकडनं सेवा करून करून त्याला प्रतिमांपर्यंत घेऊन जातात. जेव्हा प्रतिमा द्यायच्या आधी त्याच्याकडनं दादा साधना करून घेतात. मग साधना करून केल्यानंतर त्याला प्रतिमा दिल्या जातात. मग तो जो दुःख निवारणाकरता आलेला जो भक्त भाविक असतो तो एक वेळ त्याची अशी येते की तो सेवक अवस्था प्राप्त करतो. आज जे केंद्रावरती जेवढे काही सेवक दिसतो, आम्ही सगळे जे सेवक दिसतो ते आम्ही दुःख निवारणासाठी तिकडे आलो होतो. आणि दुःख निवारण करता 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 आज आम्ही सेवक अवस्थेला पोहोचलो. आणि दादाने आम्हाला एवढं सक्षम बनवलं की आमच्या मार्फत दादा आता कामकाज करून आम्ही आता लोकांची आम्ही म्हणजे दादांच्या मार्फतच, दादाबाबांच्या मार्फतच आम्ही लोकांची सेवा करायला लागलो. म्हणजे सांगायचं एवढा की आपल्या कार्यामध्ये, बाहेरच्या कार्यामध्ये दुःख निवारण करण्यासाठी दुसऱ्याला दुःख दिलं जातं. म्हणजे तिकडे जसं आता नारायण नागबळी काढलं जातं, करणी केले जातात. करणी करणं म्हणजे दुसऱ्याला त्रास असतो. नारायण नागबळीमध्ये सुद्धा तो दुसऱ्यासाठी उपद्रवच असतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये दुःख निवारण करण्यासाठी दुसऱ्याला दुःख दिलं जातं. पण आपल्या मार्गाचा सगळ्यात महत्त्वाचा जर प्लस पॉईंट काय असेल तर आपल्याकडे दुःख निवारण्यासाठी दुःख कोणाला दिलं जात नाही. तो त्याला एवढा सक्षम बनवलं जातं की तो स्वतःचं दुःख स्वतःच निवारण करू शकतो. आणि त्या स्टेजपर्यंत तो भक्त आलेला, दुःख निवारणात आलेला भक्त त्या स्टेजपर्यंत पोहोचतो. आणि आज जे काय केंद्रावरती जेवढी काय भक्त सेवक मंडळी दिसतात ते सगळे त्यातनंच निर्माण झालेले आहेत. कार्याचा मूळ उद्देश जो आहे हा तुम्हाला सगळ्यांना कारण दीक्षा देणं आहे. या जगतात किंवा या वातावरणामध्ये काय असमतोल झालेला आहे पृथ्वीमध्ये किंवा सगळ्या ग्रहांमध्ये, हा फार वास्ट विषय दादानी आत्तापर्यंत सांगितलं की यामध्ये मानवाची निर्मिती ही निसर्गातून झालेली, निसर्गातून मानवाने ज्या पद्धतीने साधना संमेलनं किंवा साधना या मार्गात तुम्हाला देऊन माहिती दिलेली आहे, त्यातून तुम्हाला अशा प्रकारच्या साधनेतून तुम्ही पूर्ण तुमच्या स्वतःचं जीवन तसंच जगताचं जीवन तुम्हाला व्यवस्थित करायचं. याकरता दादाने हे कार्य उभं केलेलं. दादाने कार्य उभं करताना तुम्हाला ज्या दुःखाप्रत्यर्थ तुम्ही येता, तर दादानी असं एका ठिकाणी लिहिलं की तुम्ही दगडांना देव बनवलं आहे. म्हणजे मनुष्य केव्हा या ठिकाणी येतो तर या ठिकाणी कुठेच आपलं कामकाज होत नाही, कुठेच होत नाही. काही लोकांची शेजाऱ्यांची कामं जी आहेत ती नुसती चार संकष्ट करून होतं आणि आपलं काहीच होत नाही. आपण मग घरी पूजा काय मांडतो, आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन घेतो, ज्योतिषाकडे जातो, सगळ्या गोष्टी करतो पण काहीच होत नाही. तेव्हा काय होतं, तेव्हा दादाला समजतात की तुम्ही म्हणजे तुमच्याकडे तुम्ही कुठे जरी गेला तुमचं काय होणार. अशा लोकांना दादाने दगड म्हटलंय आणि अशा लोकांना देव बनवणार मी आणि त्यांच्याकडनं कार्य करून घेणार ते नकळत तुमच्या. आता या पद्धतीने जसं दडवीकाकांनी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला आता म्हणजे जसं सेवक अवस्था, आता आम्ही सेवक असं काही नाहीये, तुम्ही पण सगळे सेवकच आहात. आता तुमच्या नकळत तुमची सेवा काय आहे, तुम्ही ज्या पद्धतीने जेव्हा तुम्ही निराकरण करून तुम्हाला साधना दिली ते साधना माध्यमातून जी कारण दीक्षा जी पहिल्यांदी नाथांनी या पृथ्वीवरती आणली, तीच दीक्षा ह्या सगळ्या देवळांमध्ये आणि ज्या आपले जी पीठ आहेत शक्तीपीठ त्यामध्ये दिली. आपण त्या ठिकाणी गेलो पूर्वीच्या जन्मांमध्ये आणि तिकडे फक्त मागायला लागलो पण ती शक्ती आपण उधरली नाही. तर ती शक्ती उधरायचं काम दादानी कारण दीक्षा परत जे नाथांनी केलं ते इतक्या वर्षांत दादानी केलं आणि दादांच्या जन्माकरता सगळे थांबलेले. कारण त्या जन्मामध्ये म्हणजे तो दादांचा जन्म हा प्रत्येक धर्मातून झालेला जन्म आहे म्हणून इकडे आलेले प्रत्येक व्यक्ती जी आहे तिला जे काही नुसती प्रार्थना केली तरी काम होतं. कारण प्रत्येक धर्माचे आचार विचार किंवा त्या सिद्धांत पद्धती या शक्तीपीठामध्ये सामावून घेतलेले आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही साधना केल्यानंतर जी कारण दीक्षा तुम्ही प्रवाहित करता तुमच्या माध्यमातून ती तुम्ही ज्याला ज्याला भेटाल, ज्या तुमच्या संबंधात तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ज्याला भेटाल
त्यात ती प्रभावितून त्यांची कामं होणार आहेत. मग तुम्हाला कधी कधी असं निदर्शनाला येतं की मी काहीतरी करतोय इथे आणि माझं शेजारचं काम होत आहे, तो सुखी होतो आणि माझंच काम होत नाही आणि आपण त्या पद्धतीने काम करत जातो. पण मूळ उद्देश कामाचा असा आहे की तुमच्या नकळत म्हणजे तुम्हाला सिलेक्ट केलं गेलं इतक्या लोकांची कामकाजं केंद्रावरती करणं आणि तेवढी केंद्र स्थापन करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. मग त्याकरता काय आहे, तर त्याकरता येणारा भक्त भाविकांना जे सिलेक्टेड आहेत, आता कधी ना कधी कुठल्या तरी जन्मात आपण दादांचे शिष्य होतो, कुठल्याही जन्मात, तेव्हा दादांचं रूप वेगळं असेल. आता त्या लोकांना परत जी आपण इथून कुठे ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे आपल्या कार्याची, ना कुठे टी व्हीवरती आहे, ना पेपरावरती आहे, ना कुठे ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्हाला म्हणजे कोणाच्या ओळखीने कोणाच्या ह्याने सांगल्याने आपण केंद्रावरती येतो आणि तुम्ही 4 लोकांना आणायचा पण प्रयत्न करते, पण लोक येत नाहीत. शेजाऱ्याला आणायचा प्रयत्न करतो, डायरेक्ट काहीतरी तुमच्याकडे काय सांगत नाही, तिकडे काही असं काही काय नाही आहे आणि तो आपलंच करत असतो. आणि अशा प्रकारे तुम्ही कार्य करून तुमच्या माध्यमातून कारण दीक्षा प्रवाहित केल्यानंतर ती कारण दीक्षा तुम्ही भेटणाऱ्या भाजीवाल्याला, रिक्षावाल्याला, तुम्ही भेटणाऱ्या कोणाला पण ती तुमच्या नकळत प्रवाहित होऊन त्याची कामं होतात. या परत तुम्हाला आणून ठेवलं म्हणजे ही सेवक अवस्था आहे, तुमच्या नकळत तुम्ही लोकांना देऊ शकता. परमपूज्य हाजीबाबाने प्रसाद पूजनाची पद्धत आपल्या सेवेत रुजू केली आहे. म्हणजे श्रीफळ प्रसाद पूजनात द्यायची सिद्धता करून सुरू केली. वैयक्तिक, कौटुंबिक, देवदेवतांशी संबंधित, वास्तूंशी संबंधित असे दोष या प्रसाद पूजनातून दूर केले जातात. भक्त भाविकांच्या कर्मातील प्रतिकूलता या प्रसाद पूजनाने नाहीशी होते. बाह्य जगतात अशा प्रकारचे निराकरण कुठेच होत नाही. कोणताही गुरु भक्त भाविकांच्या कर्मात हात घालत नाही. तरीही भक्तांना प्रसादाचे महत्त्व कळत नाही. प्रसादाने प्रत्यक्ष काम केलेले दिसले नाही तरी अप्रत्यक्ष रूपाने ते काम करीत असते. प्रसाद पुढच्या येणाऱ्या दुःखाचे नाही तर पुढील आयुष्यात येणाऱ्या दुःखाचेच नाही तर जन्मजन्मांतील ऋणाबंधनातून सुटका करतो. प्रसाद हा केवळ श्रीफळ नाही तर तो गुरुने दिलेला शब्द असतो. ही काही काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. म्हणजे याच्या संबंधीचं असं आहे की एखादा भक्त भाविक जेव्हा इकडे केंद्रावरती येतो तेव्हा मी गेल्या मुलाखतीमध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं. तेच उदाहरण मी परत सांगतो तुम्हाला की दादा तेव्हा पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी कामकाज करायचे. म्हणजे जास्ती करून दादा मुंबईला कामकाज करायचे आणि एखाद दुसरा दिवस जाऊन दादा पुण्याला कामकाज करायचे. तर मुंबईमध्ये जेव्हा ते कामकाज करायला दादा मुंबईला आले होते तेव्हा एक जस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलगा दादांकडे कामकाजात आला होता आणि त्याचा प्रश्न होता की मला नोकरी लागत नाही म्हणून. तो दादा कामकाजाला बसले होते, तो दादांच्या समोर येऊन बसला आणि त्यांनी सांगितलं की मी एवढ्या चांगल्या मार्काने पास झालो आहे आणि मला काही नोकरी धंदा काहीकडे लागत नाही, सगळीकडे प्रयत्न करतो पण नोकरी काही लागत नाही. दादाने त्याचा प्रश्न ऐकला हे आणि दादाने त्याला धागा घातला आणि उदी दिली आणि त्याला जा म्हणून सांगितलं. जा म्हणून सांगण्यात येत नाही, त्याला हे केलं म्हणजे त्याला त्याचं कामकाज तिकडे झालं आणि त्याप्रमाणे तो घरी गेला तर तो नाराज होता की तो त्याच्या मनामध्ये असं आहे की काहीतरी इकडे वेगळं काहीतरी मला मिळेल म्हणून. काय दादाने माझ्या नोकरीच्या संदर्भात जो प्रश्न आहे तर दादा मला काहीतरी निराकरण काहीतरी वेगळं देतील म्हणून. पण दादांना माहिती दादा ते हेच होते, देवच होते. दादांना त्याचं सगळं दादांना तिन्ही दिसायचे, जन्म दिसायचे आपले, गतजन्म, आत्ताचा इह जन्म आणि पुढचा जन्म, काय हे सगळं त्यांना दिसत होते. दादांना तेव्हा जाणवलं असेल. दादाने त्याला धागा दिला आणि उदी दिली आणि त्याला जा म्हणून सांगितलं. तो असा नाराजाने गेला की आता परत इकडे यायचं नाही म्हणून. काय आपलं काय यांना काय समजलेलं दिसत नाही असं मनातल्या मनात ते त्याचे विचार सगळे जे त्यांनी नंतर व्यक्त केले होते. काय आणि तो गेल्यानंतर तो 2 किंवा 3 दिवसानंतर तो आणि त्याचा मित्र म्हणजे तो राहायला जुहू एरियामध्ये राहिला होता, सांताक्रूज एरियामध्ये राहिला होता आणि
दोघे त्याचे मित्र ते दोघे रस्त्याने जात होते आणि रस्त्याने जाता जाता त्याचा मित्राने रस्ता ओलांडला आणि तो आहे तिकडेच थांबला आणि तो मित्राने रस्ता ओलांडला आणि तो डिवायडर जाऊन वरती उभा राहिला काय. आणि त्या डिवायडरवरती नेमका त्या मोमेंटला एक ट्रक भरगाव आला आणि तो डिवायडरवरती घुसला आणि त्या ऑन द स्पॉट त्या मित्राचा तिकडे जीव गेला तिकडे. आणि हा वाचला तेव्हा त्याला जाणवलं की दादाने जे मला धागा दिला आणि उदी दिली ते माझ्याकडे होती म्हणून मी वाचलो म्हणून. तो परत एक 7-8 दिवसांनंतर दर 7 दिवसांनी किंवा दादा असे यायचे 7 दिवसांनी परत तो कामकाजाला आला मुंबई केंद्रावरती. कामकाजाला आल्यानंतर दादाने त्याला बघितल्यानंतर त्याला ओळखलं बरोबर. तो आला, दादा कामकाज करायचे आणि कधी कधी मध्ये दादा इंटरव्हल घ्यायचे. इंटरव्हल गेल्यानंतर ते त्यांच्या एका रूममध्ये जायचे. ते रूममध्ये जाताना तो मुलगा त्यांना बसलेला दिसला. परत येताना ते आले आणि ते कामकाजाला बसले तेव्हा त्यांनी सेवकाला सांगितलं की त्याला माझ्याकडे पाठव म्हणून, त्या मुलाला माझ्याकडे पाठव. तो मुलगा दादांच्या समोर येऊन बसला आणि मोठमोठ्याने रडायलाच लागला. की त्यांनी सांगितलं की मी गेल्या वेळेला जेव्हा कामकाजाला आलो तेव्हा माझा प्रश्न होता नोकरी मला मिळत नाही म्हणून, नोकरी लागत नाही आणि तुम्ही मला उदी आणि धागा देऊन मला परत पाठवला. आणि तेव्हा मला असं वाटलं की इकडे काय माझं काम होणार नाही. परंतु मला माझ्या जीवनामध्ये एक मोठा अपघात होता तो तुम्हाला तेव्हा दिसला आणि त्याप्रमाणे तुम्ही माझं निराकरण केलं आणि मी त्याच्यातनं मी वाचलो. म्हणजे त्याच्यावरती जे गंडांतर येणार होतं ते दादाने दिसलं आणि दादाने त्याच्यातनं त्याला धागा आणि उदीतनं त्याचं कार्य केलं. तेच दादा इकडे सांगतायत की तुम्ही एखादा प्रश्न घेऊन इकडे येता, तुम्हाला त्या प्रश्नाचं प्राधान्य तुम्हाला असतं, पण दादांना बाबांना आणि दादांना त्याचं सगळं पुढचं दिसत असतं. त्यामुळे कुठल्या गोष्टीला कुठला प्रेफरन्स द्यायचा ते ठरवतात काय. आणि त्याप्रमाणे तुमच्या घरामधलं कशी सुख शांती समाधान तुम्हाला कसं प्राप्त होईल ते दादा बघत असतात आणि त्याप्रमाणे तुमचे कामं होत असतात. पण आपल्याला कसं, आपण ज्या प्रश्नासाठी आलेलो असतो तो प्रश्न आपला कधी सुटतो, कारण आपण ऐहिक मागण्यासाठीच इकडे येतो ना. जास्त करून जेव्हा सुरुवातीला येतो ते नुसतं आपण ऐहिक मागण्यासाठी येतो काय. मग नंतर आपल्यामध्ये या केंद्रावरती दादांनी स्थापन केल्यावर केंद्रावरती आल्यानंतर मग आपल्यामध्ये परिवर्तन होतं आणि मग आपण जे काही सेवक किंवा जे गुरु भगिनी किंवा जे इकडे रेग्युलर येणारे असतात त्यांचे मग ऐहिक प्रश्न हळूहळू कमी होतात आणि ते मग पारमार्थिक कशी त्यांना गोडी लागेल त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आता त्याच्याबद्दल पुढचं आहे ते एका मुलाखतीत दादाने कामकाजाचे महत्त्व सांगितले होते. त्यावेळी एखादी व्यक्ती कामकाजाला येते त्यावेळी गुरु त्या व्यक्तीची सर्व संकटे आपल्या झोळीत घेतात. त्या व्यक्तीने मिळालेल्या निराकरणाचा गुरुकृपाशीर्वाद म्हणून पूर्णतः आदर करायचा असतो. गुरूंवरील नितांत श्रद्धेतून जेव्हा निराकरणाची पूर्तता केली जाते तेव्हा कामकाजाला आलेल्या व्यक्तीची अड सहजतेने निवारण होऊन त्या व्यक्तीला सुख शांती समाधानाचा लाभ होतो. कामकाजाला आलेला प्रत्येकाचा गुरु सर्व काळ व सर्वत्र सांभाळ करीत असतात. तसेच म्हणजे कामकाजाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरु आपल्या झोळीत घेतात आणि ते अखंडपणे त्याच्यावरती लक्ष त्या गुरूंचं असतं. आता म्हणजे मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं त्याच्या संबंधितचं दादांचं पुढे एक्सप्लेनेशन आहे. जेव्हा तुम्ही बाबांना प्रश्न विचारता तेव्हा बाबांना भूत वर्तमान भविष्य या त्रिकाळाचा विचार करावा लागतो. तसेच विचारलेल्या प्रश्नाची पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू विचारात घ्यावी लागते. जेव्हा पॉझिटिव्ह जास्त असते तेव्हा नुसते उदी फुंकून काम होते. जेव्हा निगेटिव्ह जास्त असते तेव्हा दानापासून अनुसरणापर्यंत सर्व निराकरण करायला सांगतात. पण जेव्हा 100% निगेटिव्ह प्रश्न असतो
तेव्हा बाबांनाही परमेश्वराला विचारून यावं लागते. म्हणजे आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळायला वेळ लागतो. त्याचं कारण असतं की तेव्हा बाबा सुद्धा देवांकडे जातात आणि आपल्याला त्याच्यातनं कशी सुटका होईल त्याचं निराकरण तो जेव्हा पुढच्या वेळेला येतो तेव्हा बाबा सेवकांच्या मार्फत त्याला ते उदित करतात आणि त्याच्यातनं त्याचं हे होतं, काम होतं. म्हणजे पण जेव्हा 100% निगेटिव्ह प्रश्न असतो तेव्हा बाबांनाही परमेश्वराला विचारून यावं लागते व बाबा सांगतील त्याप्रमाणे उपासना करून मग निराकरण होते. बाबांनी तुमच्यासाठी साधना निश्चित करून दिली आहे व त्या साधनेत नित्य असणे म्हणजे सद्गुरू कृपा प्राप्त होणे. पण हे न करता बाबांसमोर बसता व आमचे अमुक एक काम होऊ दे असे म्हणतात. अगदी गंभीर परिस्थिती असेल तर एखाद वेळी बाबा तुमचे काम करून देतात व बाबांच्या आज्ञेनुसार सेवा केली तरच फळ मिळते. आपल्या जीवनात बाबांचे अनुष्ठान आहे का? बाबा जगाच्या कल्याणासाठी मनाने जगले, तुम्ही विचाराने जगता, पण एकदा आपण त्यांच्या झोळीत गेलो की विचार राहतो कुठे? नदीच्या प्रवाहाला अडवण्यासाठी मोठे धरण बांधतात, त्याप्रमाणे तुमच्या प्रपंचात बाबांना स्थान द्या. असे दादा एक्सप्लेन करतात की मग भक्त भाविकांना कसं ते एक्सप्लेन करतात की काय या गुरुमार्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय. काय बाबांचे धरण बांधा की जेणेकरून आपले सर्व विचार हे शेवटी त्यांच्यात विलीन होतील. अशी सवय लावून घेतली तरच जीवन सुखी होईल. बाबा माझे व मी बाबांचा हे निश्चित ठरले का? मनाने बाबांना जवळ करा, बाबांकडे दुवा मागा. काम होऊ दे असे म्हणू नका. तुम्ही व्यसनी असा, नादान असा, कसेही असला, म्हणजे तुम्ही व्यसनी असाल, नादान असाल, कसेही असला तरी एकदा पश्चातापाने शरण आलात की बाबा तुमची किंमत जाणून तुम्हाला सज्ञान करतात, हाताला धरून नेतात. परमपूज्य बाबांच्या कृपाशीर्वादाशिवाय जीवन व्यर्थ आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ हवा ती दिसत नाही पण तिच्यामुळे आपले जीवन चालू आहे. त्याचप्रमाणे बाबांचा दुवा दिसत नाही पण त्याशिवाय आपण जगू शकणार नाही. पण बाबांच्या दुव्याचे महत्त्व भक्तांना कळत नाही. अनेक जण तक्रार करतात की इतकी वर्ष येऊनही माझी अडचण अजून दूर होत नाही. पण इथे येऊनही अशी परिस्थिती असेल तर जर इथे आलाच नसता तर तुमची काय अवस्था झाली असती याचा विचार करा. कर्ज असले तरी बाबांच्या कृपेने तो मनुष्य घरी येऊन पैसे दे असे तर म्हणत नाही ना. काय इथे येऊन तुम्हाला काय लाभ झाला हे झाला हे एखाद्या योगी पुरुषाला किंवा संचार असणाऱ्या बाईला विचारा. ते अगदी निश्चित सांगतील की तुमच्या जीवनाचा उद्धार झाला आहे. काही लोक असे आहेत की प्रत्यक्ष शिर्डी अक्कलकोटला राहून सुद्धा तेथील सत्पुरुषांचे दर्शन त्यांनी घेतलेले नाही. त्यांच्या कुटुंबाची वाताच झालेली आहे. बाबांची कृपा तुमच्यावर आहे व बाबांचा आशीर्वाद तुमचे दुःख दूर होते. दिल्ली येथे एका भक्ताने विचारले की मानवाला उपासनेचे किंवा परमेश्वराच्या आशीर्वादाची काय गरज आहे? तेव्हा परमपूज्य बाबा म्हणाले, तू पैसे मिळवतोस व ते सुरक्षित राहावेत म्हणून पाकिटात ठेवतोस. तुझे दागिने सुरक्षित राहण्यासाठी तिजोरीमध्ये ठेवतोस. तसेच हे जीवन अमूल्य व दुर्मिळ आहे व ते सुरक्षित राहावे यासाठी दुवा लागते. काय म्हणून हे जे सेवा करायची असते. आता मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की काही उदाहरणं आहेत अशी काय की जी लोक प्रश्न एक घेऊन येतात आणि त्याचं आता समजा एखादा माणूस मुलीच्या लग्नासाठी येतो. मुलीचं लग्न होत नाही म्हणून तो केंद्रावरती प्रश्न घेऊन येतो. पण तो आलेला असतो तर मुलीचा लग्नाचा प्रश्न आहे म्हणून, पण त्याला प्रमोशन मिळून जातं किंवा त्याची धंद्यामध्ये भरभराट होते. पण तो आलेला असतो मुलीचा विवाह ठरत नाही म्हणून. परंतु दादा त्याचा असं म्हणजे दादांना माहिती आहे कुठल्या गोष्टीला कुठे प्राधान्य द्यायचं आहे.
आणि त्याप्रमाणे ते दादा बाबा त्या गोष्टीला प्राधान्य देतात आणि त्याची जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू त्या हे करून जातात, त्याच्यातनं त्याला सुखी करतात. तर त्याच्याबद्दलची काही 2-3 उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला आता हे करतो. काय म्हणजे या मार्गाशी किती उद्बोधक आहेत ती उदाहरणं, ती तुम्हाला त्याच्यावरनं कळेल की कसं आहे ते. आता साईबाबांचा एक पिक्चर आला होता ज्याच्यामध्ये सुधीर दळवींनी काम केलं होतं. तर त्याच्याबद्दलचं एक उदाहरण आहे ते मी तुम्हाला सांगतो. काय म्हणजे त्या चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हाची भूमिका होती. त्यामध्ये तो एक अपराधी दाखवला होता की जो स्वतःच्या बायकोचा खून करतो आणि मग त्याला शिक्षा होते. त्या शिक्षेच्या दरम्यान काही अपघातामध्ये त्याचे डोळे जातात त्या शिक्षेच्या दरम्यान काय, किंवा तो जे काय अपराध करतो त्या दरम्यान त्याचे डोळे जातात. पण त्यानंतर त्याला जेव्हा तो तुरुंगात त्याला शिक्षा होते, तो तुरुंगात जातो, तिकडे गेल्यानंतर तो सुधारतो. काय त्याला सुधारल्यानंतर त्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होते आणि तो सुटून आल्यानंतर तेव्हा त्याला असं वाटतं की आपण या ज्या आयुष्यामध्ये ज्या चुका केल्या आहेत त्याचं आपल्याला प्रायश्चित्त करायला पाहिजे. प्रायश्चित्त म्हणजे तुरुंगात सुटून झाल्यानंतर त्याला प्रायश्चित्तासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जायला तो निघतो. काय शिर्डीजवळ पोचल्यानंतर त्याला साईबाबांचा आवाज कानामध्ये ऐकू येतो की मी तुझ्या समोरच उभा आहे, पुढे ये आणि मला भेट. तो समोर साईबाबांना भेटायला जातो आणि एका काटेरी झाडावर जोरात आपटतो. रक्तबंबाळ होतो आणि त्याचे डोळे त्याला परत मिळतात. आता या प्रसंगातून ॲक्च्युली आता प्रत्येक माणूस काय समजायचं तेव्हा त्याच्या ज्ञानाने समजून घेतो. पण ॲक्च्युली बाबांना त्याला काय सांगायचं होतं किंवा जगाला काय सांगायचं होतं त्याचा तात्पर्य आहे त्याचं काय. आता या प्रसंगातून असं सांगायचं आहे, प्रत्यक्षात आंधळा म्हणजे अज्ञानी, ज्याला स्वतःच्या दुर्गुणामुळे ज्ञानाची जाणीव होत नाही अशा व्यक्ती, आणि त्याला डोळे येणं म्हणजे त्याला स्वतःच्या चुकाची जाणीव होणं आणि त्याला ज्ञानप्राप्ती होणं. आता त्याच्यासाठी साईबाबा त्याच्या डोक्यावरून हात फिरून पण त्याला डोळे देऊ शकले असते. बाबांना जर कार्य करायचं असेल, जर एखाद्या माणसाचं कार्य करत असेल तर मग त्याला ते दुःख देऊन कशाला करणार ना ते बाबा त्याच्या डोक्यावरनं हात फिरूनच त्याचे डोळे आणू शकतील काय. परंतु बाबांना आता त्याच्यासाठी साईबाबा त्याच्या डोक्यावरून हात फिरून पण त्याला डोळे देऊ शकले असते, पण त्याला काटेरी झाडावरती आदळून त्याला रक्तबंबाळ करून मग त्याला दृष्टी परत मिळणं हा संकेत असा आहे की माणसानं काया वाचा मनाला इजा झाल्याशिवाय, दुखापत झाल्याशिवाय किंवा माणूस हर्ट झाल्याशिवाय त्याला ज्ञानाचा रस्ता दिसत नाही. हे खरं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला दुःख येत नाही तोपर्यंत आपण देवाचं किंवा गुरूंचं करत नाही. आपल्याला दुःख आल्यानंतरच आपल्याला कोणीतरी सांगतं की अशा अशा ठिकाणी मार्ग आहे, किंवा या मार्गाशिवाय त्याला कोणी सांगतं की एक मांत्रिक आहे तो असं करतो, एक तांत्रिक आहे तो तसं करतो, तो त्या मांत्रिकाकडे जातो, तांत्रिकाकडे जातो, तो त्यावेळेला जे त्याला जमेल, जे काय झेपेल तो सगळं करतो, कारण त्याला काहीतरी सुख प्राप्ती करायची असते. त्याच्यातनं बाबांना हे सांगायचे की माणसानं काया वाचा मनाला इजा झाल्याशिवाय, दुखापत झाल्याशिवाय किंवा माणूस हट झाल्याशिवाय त्याला ज्ञानाचा रस्ता दिसत नाही, त्याला गुरु भेटीची जाणीव होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात असंच काही घडलेलं आहे की आपल्या कुलदेवी देवतांना किंवा ईश्वराला किंवा गुरुंना आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून द्यायची आहे, आपल्याला योग्य मार्ग दाखवायचा आहे. आपण डोक्यावरून हात फिरून, कुरवाळून किंवा लाड करून गुरुमार्गी झालो नसतो किंवा आपल्या चुकांच्या जाणीवेचा विचार केला नसता. त्यासाठी प्रसंगानुरूप काहीतरी दुःख आपल्या वाटेला त्यांनी आणलं आणि आपल्याला गुरूंच्या चरणी आणलं, आणि आता डोळे प्राप्त करायचे म्हणजे सगळ्यांनी ज्ञानी व्हायचंय काय, आणि योग्य मार्ग जीवनामध्ये स्वीकारायचा आहे. त्याच्यासाठी जी आवश्यक आहे ती प्रक्रिया ते करणारच आहेत, पण आपल्याला आपले योगदान द्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला असं धडपडून आणि असं करूनच आता जे अजून सुद्धा जे
मार्गामध्ये आलेले आहेत, पण त्यांचे अजून प्रश्न सुटत नाही आहेत. वर्षानुवर्ष ते येतात पण त्यांचे प्रश्न सुटत नाही. पण ते त्याचं तात्पर्य ते ओळखत नाही की आपण जे काय सेवा करतोय, की आपण जे काय करतोय ते आपण मनोभावे करत नाही, ते दादांपर्यंत किंवा बाबांपर्यंत पोचत नाही. म्हणून आपल्याला आपलं ते काम होण्यामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत. हे हे त्यांनी समजायला पाहिजे. काय आता आणखीन दुसरं 2 उदाहरणं आहेत अजून. काय आता कामकाजामध्ये कधी कधी कुटुंबियांचा प्रश्न संततीच्या किंवा संततीच्या लग्नाबाबतचा, म्हणजे आता मुलगी असेल तर मुलीच्या लग्नाबाबत आणि मुलगा असेल तर मुलाच्या लग्नाबाबत असतो. आता गुरुकृपेने कर्मऋणानुबंधातील दोषांचे किंवा वंश वास्तूमधील दोषांचे निराकरण कामकाजातून होत असते. परंतु संततीचे जे वागणे आहे किंवा लग्नाची जबाबदारी पेलवणे हा विषय जो आहे तो जो आहे तो दादा बाबांना माहिती आहे. म्हणजे संततीच्या बाबतीत तो संततीने विचार करून सुधारायचा आहे. म्हणजे आता समजा एखादी आई वडील आहेत, ते कामकाजामध्ये प्रश्न घेऊन येतात की माझी मुलगी एवढी शिकलेली आहे, म्हणजे खूप शिकलेली आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे, पण लग्न तिचं जमत नाही. पण ती इकडे येऊन तर ते आई इकडे कामकाजाला बसलेल्या सेवकाला सांगणार नाही की ती उर्मट आहे म्हणून. ती तर ते सांगणार नाही ती उर्मट आहे म्हणून. ती कोणाचं ऐकत नाही, ती तिच्या मनाप्रमाणे वागते. ती इकडे येऊन ते फक्त ते चांगली सांगा तिला चांगली नोकरी आहे, तिला चांगला पगार आहे, काय ती चांगली शिकलेली आहे. पण तिचा जो अवगुण आहे, ज्या अवगुणामध्ये ती जर दुसऱ्याच्या घरामध्ये गेली तर त्या घराची वाट लावेल. काय म्हणजे या घरामध्ये ती तिच्या आईवडिलांचं ऐकत नाही, त्या घरामध्ये गेल्यानंतर ती सासू सासऱ्यांचं ऐकणार नाही, नवऱ्याचं ऐकणार नाही. मग त्या वागण्यामुळे एखाद्या वेळेस तिचा घटस्फोट होईल आणि त्या लग्नाचं तिला काय हे मिळणार नाही, सुख मिळणार नाही. पण त्यावेळेला दादा त्यांच्या घरातली जी अशांतता असते, बाबा दादा त्या घरातली जी अशांतता असते ती अशांतता पहिले दूर करतात. आणि त्या मुलीमध्ये किंवा त्या मुलांमध्ये ते अवगुण कसे त्याच्यातनं निघतील, त्याच्यातनं ते अवगुण कसे निघतील ते अवगुण काढतात आणि मग त्यांच्या घरामध्ये त्या संततीचं लग्न किंवा जे काय अडचण असेल ती दूर करतात. आता म्हणजे परंतु संततीचे जे वागणे आहे किंवा लग्नाची जबाबदारी पेलवणे हा जो विषय आहे संततीच्या बाबतीमध्ये, तो संततीने विचार करून सुधारायचा आहे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही इकडे केंद्रावरती आला आणि तुम्ही तुमचं वागणंच नाही बदललं, दादाने सगळ्या सेवा तुम्हाला दिल्या आहेत, सगळं तुमचं निराकरण केले, सगळे दोष तुमचे काढले, सगळे विमोचनं तुमची केलेली आहेत, पण तुम्ही तुमचा जो ओरिजिनल जो हे आहे स्वभाव आहे तो जर तुम्ही बदलला नाही काय तर त्यातनं काहीच साध्य होणार नाही. मग जोपर्यंत तुम्ही स्वतःचा ओरिजिनल स्वभाव बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुपुरुषावर मिळणार नाही. एक क्लिअर कट दादानी आणि बाबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता आमच्याकडे तर असे कितीतरी येतात की गुणी आहे, एकदम मुलगी एकदम गुणी आहे, पण मुलगी गुणी त्यांच्यासाठी आहे. दादांना बाबांना माहिती आहे की ही किती अवगुण तिकडे जाऊन दाखवणार आहे. म्हणजे मी फक्त निगेटिव्ह सांगत नाही, पण का होत नाही त्याच्याबद्दलचे हे आजच्या युगातला आत्ता जे आपण जगतोय त्या जगातले सगळ्यात मोठे प्रश्न असे आहेत की मुलीचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही, मुलगा शिकलेला आहे, मुलगी शिकलेली आहे, नोकरी मिळत नाही. तर त्याच्याबद्दल पुढे आहे काय अगदी पालकांनी स्वतः याबाबत संततीला मार्गदर्शन करणे, म्हणजे संततीच्या बाबतीमध्ये तो संततीने विचार करून सुधारायचा आहे. अगदी पालकांनी स्वतः त्या बाबत संततीला मार्गदर्शन करणे हे गरजेचे आहे. कारण जर काय मार्गदर्शन नाही गेले किंवा संततीने स्वतःची चूक नाही सुधारली तर निराकरण हे सर्वप्रथम त्या संततीला सुधारण्यासाठी कार्य करेल. काय ते जे काय निराकरण इकडे घेऊन जाल ते निराकरण पहिले काय करेल तर ती काय संतती आहे ती कशी सुधारेल त्यासाठी ते कार्य करेल. पण कधी करेल तर ज्या संततीने जर ते मनोभावे पूजन आचरण केलं तर तसं सुद्धा आहे. म्हणजे इकडे जर आमच्याकडे आता प्रश्नाला येतात तुम्ही मला सांगा मी काय पण करीन, पण माझा मुलगा किंवा माझी मुलगी काही करणार नाही
अरे आम्ही तर 100% सांगतो की तुम्ही तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी करणारे कोण नाही, ते आहेत ते. त्यांना जर एखाद्याकडनं करून घ्यायचं आहे तर ते कसे पण करून घेतात, कसे पण करून घेतात. तुम्हाला त्यांना जर एखाद्याला माणसाकडनं जर त्याला इकडे केंद्रावरती आणायचं आहे किंवा त्याच्याकडनं त्याला 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 काही द्यायचं आहे तर दादा बाबा कुठल्याही पद्धतीने देतील आणि कसंही करतील. पण इकडे येऊन असं सांगू नका की तुम्ही मला सांगा मी काय पण करीन, मी त्याच्यासाठी उपातपास करीन, मी त्याच्यासाठी प्रार्थना बोलेन, मारुती सुतो, तो काही करणार नाही. अरे तुम्ही आई वडील आहात, तुमचं कर्तव्य आहे त्याच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. त्याचे दोष कशा निघणार त्याचे? तो जो जन्माला आला, जन्मजन्मांतरातले जे काही त्यांनी दोष आणलेले आहेत ते निघणार कसे ते? असंच एक कामकाजाला आले होते, ज्या मुलीचं लग्न व्हायचं होतं त्या 3 वर्षापूर्वी आले होते कामकाजाला. आणि जी मुलगी होती ती अत्यंत उर्मट होती, शिकलेली होती, MBA झाली होती, LLB केलं होतं, सगळं केलं होतं. आणि लग्नासाठी त्यांनी 1 वर्ष प्रयत्न केला. मुलीने साधना बंद केली, माझा काय मार्गावरती विश्वास नाही म्हणून सांगितलं. मग तिच्या काहीतरी HR डिपार्टमेंट प्रॉब्लेम झाले आणि परत तिला जॉब गेला तरी पण ती सुधारली नाही. मग ती परत केंद्रावरती आली, थोडी सेवा केली, परत तिला नवीन जॉब लागला. त्याच्यानंतर तिचं लग्न ठरण्यापर्यंत आलं की आता लग्न ठरलं तिचं. आता तिच्या कर्मात अशी तरतूद होती की तिचं पहिलं जे लग्न आहे ते किंवा जे ते तुटावं आणि परत नवीन लग्नात तिला अशी तरतूद केली होती. साखरपुडा झाला, त्यांनी मुलं बघितली सगळी आणि नंतर त्या मुलांनी कळलं की तो मुलगा अत्यंत म्हणजे माहिती सगळी खोटी आहे आणि परत ती त्यातून बाहेर पडली. तिच्यावरती केसेस झाल्या. त्या मुलीचा स्वभाव हळूहळू करून नॉर्मल आला आणि ती एकदम व्यवस्थित वागायला लागली, केंद्रात येऊन साधना करायला लागली, आरती साधना अटेंड करायला लागली. आणि तिला त्यावेळी सांगितलं होतं की जे स्थळ तुला जे आहे की ते केंद्रावर सांगितलं होतं की जे स्थळ तुला येईल पहिल्यांदी, जे तुम्ही नाकाराल ते स्थळ तुला परत येईल. आणि ते तिच्या घराच्या बाजूचं स्थळ आलं आणि आज साखरपुडा झाला आणि आज तिचं आता काही याच्यात लग्न होतं. म्हणजे या पूर्ण जडणघडणीमध्ये त्या मुलीचं पूर्ण आचरण बदलून ती नॉर्मलला येऊन मग तिचं झालं की दादांना ते पण इच्छित आहे की त्या मुलीचा पुढचा संसार जो आहे तो पण त्यांच्या घरात पण व्यवस्थित व्हावा, तिचं पण जीवन सुखकर व्हावं ही बाबाबादांची इच्छा आहे. पण जोपर्यंत तुमच्या सुधारणा होत नाही तोपर्यंत कधी कधी त्या गोष्टी व्हायला 3-3, 4-4 वर्ष जावी लागतात. हा प्रत्येकाने स्वतःला अनुभवण्याकरता घेतलेला म्हणजे अनुभवला पाहिजे आपल्यात किती फरक पडतो. म्हणजे सेवा ही तुमच्या मार्गात किंवा केलेलं निराकरण तुमच्या मार्गात केव्हा तुम्हाला त्याचं दिसायला लागतं. जर तुम्ही 4थ्या मजल्यावर राहत असाल तुम्हाला कळतं की मी खाली बघितलं की तुम्ही 4थ्या मजल्यावरती आहे, पण ते निराकरण कसं काम करतं तर तुमच्यातल्या इच्छा वासना किंवा तुमच्यातल्या ज्या काही चुकीच्या सवयी ज्या किंवा बदलायला सुरुवात तुमच्या जीवनामध्ये ॲटोमॅटिकली होते, सेवेप्रमाणे होते. हळूहळू ज्याप्रमाणे तुम्ही आरतीला किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे साधनेची गोडी लागते आणि तुम्ही हळूहळू सगळं म्हणजे आपलं काम करून पण तुम्ही त्या सगळं ॲडजस्ट करून तुम्ही ज्या केंद्रावरती येऊन साधना अटेंड करता आणि ती सेवेमुळे लागलेली सवय असते ती हळूहळू रुजून तुमच्यात हळूहळू बदल घडायला लागतात. आणि दादाबाबांना तेच एक्सपेक्टेड असतात, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू एखादी गोष्ट घडायला सुरुवात होते. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे दादांनी जेव्हा आपला मार्ग विभूतींच्या आशीर्वादाने केला आणि दादाने स्वतः खूप खडतर एवढं इझी नाही आहे म्हणजे कामकाज एवढं म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळं दादांनी जे काय केलेलं आहे ते तुम्ही दादांचे जे ग्रंथ आहेत, आत्मनिवेदन आहे, गुरुप्रसाद आहे, ते वाचल्यानंतरच तुम्हाला कळेल की दादांनी ॲक्च्युली किती कष्ट काढलेले आहेत. म्हणजे जसं आता औदुंबरची सेवा आहे, त्यानंतर वाडीची सेवा आहे, त्यानंतर हाजी मलंग गडावरती जी दादांनी 1 वर्षामध्ये 11 आव्हानं केली. त्यानंतर जेव्हा कामकाज सिद्ध झालं, कामकाज सुरुवातीच्या काळामध्ये कामकाज हे संचार अवस्थेमध्ये यायचं, म्हणजे दादांकडनं काम करून घेण्याचा देवदेवताच संचार यायचे, देवींचे संचार यायचे, देवांचे संचार व्हायचे. म्हणजे दादांकडनं काम करून घेण्यासाठी देवी स्वतः दादांच्या शरीरात हे करायचे आणि देव स्वतः दादांच्या शरीरात प्रवेश करायचे आणि तशा अवस्थेतनं दादाने कामकाजाला सुरुवात केली
आणि त्यावेळेला दादांना खूप त्रास व्हायचा. म्हणजे संसार अवस्था शरीरामध्ये आल्यानंतर दादांचं सगळं शरीराला त्रास व्हायचा आणि तो त्रास दादाने सहन केलेला आहे, काढलेला आहे आपल्यासाठी, या जे भक्तभाविक आहेत मानवता धर्मासाठी. आणि म्हणजे त्याच्यामध्ये गोरख म्हणजे विभूती जिकडे आपले जेवढ्या विभूती आहेत, सुफी विभूती आहेत, नाथ विभूती आहेत, यांचे सुद्धा अवतार झालेले आहेत. आणि पण इनिशियल स्टेजचा जो संसार अवस्था होती, इनिशियल स्टेज जी संसार अवस्था होती ती देवदेवांची होती. ते खूप त्रास द्यायचे, खूप. काय वेळेला तर त्यांचं ऐकलं नाही तर त्यांनी एका 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 वेळेला तर एका घरातल्या मुलाचा त्याच्यामध्ये देह अंत झाला होता. काय म्हणजे सुरुवाती इनिशियल स्टेजला. मग तेव्हा दादा टेन्शनमध्ये म्हणजे असं जर झालं तर मग कार्य कसं व्हायचं काय. म्हणून दादाने बाबांकडे हे केलं की मला हे जे काय कामकाज जे आहे ते सरळ आणि सोपं असायला पाहिजे, की माझ्या नंतर माझ्या भक्तांना सुद्धा त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे. सेवकांना तर नाहीच आणि भक्तांना तर नाहीच आणि सेवकांना तर नाही. त्याप्रमाणे कार्य दादाने बाबांकडनं करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी दादा जायच्या आधी दादांच्या बरोबरचे त्या काळातले जे सेवक होते तेव्हा त्यांना दादाने सांगितलं होतं, सेवकांनी दादाने विचारलं होतं तेव्हा की आता आपल्या मार्गामध्ये काय राहिलंय का, काय करायचं राहिलंय का. तर दादाने सांगितलं होतं की हा मार्ग पूर्ण झालेला आहे, याच्यामध्ये आता काहीही राहिलेलं नाही. जो कोणी केंद्रावरती येईल, दुःखी कष्टी जो पण माणूस आहे त्याच्या 100% इकडे काम होणार नाही. पण त्याच्या वागण्यामध्ये ते सगळं डिपेंड आहे. तो कसा वागतो, कसा राहतो, कसा करतो त्याच्यावरती आहे. माझी सगळी विभूतीने जी काय निराकरणं दिलेली आहेत ती सगळी सिद्ध निराकरणं आहेत आणि त्याच्यातनं 100% जे मानवतेचं काम होणार आहे. आता योग्य मार्ग स्वीकारल्यानंतर मग त्याच्या लग्नाचं काम जे आहे ते होणार आहे. या प्रक्रियेमध्ये वेळ जास्ती लागू शकतो. त्यामुळे कामकाज हे आपण विचारलेल्या प्रश्नाचं फक्त निरसन करणारं असं नाही आहे, तर आपल्याला जो आपला प्रश्न आहे तो सुधारण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जी सुधारणा करणे आवश्यक आहे ते आधी घडवणार आणि आपल्या मार्फतच आपलं काम होणार आहे. लग्नाप्रमाणे जर का कुटुंबियाचा प्रश्न हा संततीच्या नोकरीबाबतचा असेल तरी सुद्धा तेच आहे. जर का नोकरी स्वीकारणं किंवा पैसे हाताळणं करणं किंवा आज्ञा किंवा हुकूम करणं हे जर ज्याच्यासाठी जो प्रश्न विचारला जातो मुलीसाठी किंवा मुलासाठी, जर समजा आता एखादा मुलगा खूप शिकलेला आहे, चांगला हे झालेला आहे आणि त्याला चांगली नोकरी लागली आणि मग त्याला जर इझी पैसा आला की इझी त्याचे वाईट मार्ग सुद्धा येतात काय. म्हणून दादा जेव्हा तिकडे कार्य करतात, त्या घरामध्ये कार्य करतात, तेव्हा त्या कार्यामध्ये असा आशीर्वाद देतात की तो मुलगा वाईट मार्गाला लागू नये, ती मुलगी वाईट लागू नये याच्यासाठी ते तसं केलं जातं. समजा आता एक मुलगा आहे, तेव्हा मुलगा लहानपणापासून हट्टी आहे. आता आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये असं आहे की जो तो फक्त एकच मुलगा किंवा एकच मुलगी असं एक नवीन पद्धत आपल्याकडे सुरू झालेली आहे. मग घरामध्ये एकच मुलगा आणि एकच मुलगी असल्यामुळे त्याचे अति लाड होतात. म्हणजे एवढे लाड होतात की तो बाहेरच्या जगातच सोडा, तो स्वतःच्या आईवडिलांचं ऐकत नाही. मग त्याला किती पण समजून सांगा, किती पण काय पण करा, तो नाही ऐकत. तो त्याचा स्वभावच होऊन जातो. कारण आईवडील तेव्हा आईवडील नोकरी धंद्याला असतील किंवा पैसा जर इझी मिळत असेल तर त्या मुलाला पाहिजे ते पुरवतात आणि त्यामुळे त्या मुलाचा स्वभाव तसा होतो आणि नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तो तसाच वागतो, तसाच हे करतो. त्यामुळे एकतर त्याला तिकडे नोकरी लागत नाही, कारण बॉसचं ऐकायचं नाही काय, किंवा मग हाताखालच्या लोकांना त्रास द्यायचा. समजा चांगला पोस्टवरती असेल तर हाताच्या खालच्या लोकांना त्रास द्यायचा आणि चांगल्या ठिकाणी नसेल, हाताखाली कोणाचा असेल तर तिकडे बॉसचं ऐकायचं नाही, कारण तो त्याच्या घरातला स्वभाव असतो, त्याचा मूळ स्वभाव तसा असतो. म्हणून लागलेली नोकरी टिकत नाही. मग आई वडील येतात, अहो त्याला चांगली नोकरी लागली होती हो पण ती गेली म्हणून. पण त्याच्या मागचं मूळ कारण जे काय आहे ते आईवडिलांनी पहिले ते शोधायला पाहिजे आणि आईवडिलांनी त्या मुलीला ती
ती सवय लावली पाहिजे, जेणेकरून ते कामकाजातनं जेव्हा त्यांचं निराकरण होतं त्या निराकरणाचा फायदा त्यांना त्याच्या मुलाला होईल. आता सामूहिक काम करणं एक गुणधर्म जर त्या संततीवर नसतील तर त्या संततीने विचार केला पाहिजे आणि पालकांनी संततीला मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपेने दोषांचा निवारण होणार आहे, पण स्वतःचे दोष जर आपण स्वतःच नाही सुधारले तर निराकरण हे आधी स्वतःला सुधारण्यासाठी आयुष्यामध्ये असे काही प्रसंग निर्माण करेल जेणेकरून स्वतःला हा विचार करावा लागेल, स्वतःला सुधारायचा, आणि त्यानंतर मग नोकरीबाबत जो प्रश्न असेल तो सुटेल. आता असाच एक आणखीन एक उदाहरण आहे की कामकाजाला आल्यानंतर जेव्हा तुम्ही कामकाजाला एक प्रश्न विचारता आणि जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की एक जो प्रश्न तुम्ही विचारता तो प्रश्न तुमचा सुटत नाही आणि त्याच्याबद्दल दुसरंच काहीतरी होऊन जातं, त्याच्याबद्दलचा एक घडलेला प्रसंग जर दादाने त्यांच्या याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. दादा कामकाज करत असतानाचा एक प्रसंग, असाच एक प्रसंग घडला होता की एक कुटुंब नवीनच मार्गामध्ये आले होते आणि त्यांचा कामकाजामध्ये प्रश्न होता की घरात सुख शांती समाधानची कमतरता आहे व मुलीचा विवाहाबद्दल प्रश्न होता की ते मुलीचा विवाह जमण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विचार आला त्याबद्दल दादाने त्यांना कामकाजात निराकरण देऊन सेवा देण्यात आली ती, आणि 11 आठवड्याची सेवा झाल्यानंतर 11 आठवड्यानंतर त्यांना नंबर घ्यायला सांगितला होता. 11 आठवड्यानंतर जेव्हा ते कुटुंब परत कामकाजाला नंबर घेऊन आलं तेव्हा दादाने त्यांना विचारलं की जो काही प्रसाद तुम्हाला पूजण्याला दिला होता व जे काही निराकरण तुम्हाला दिला होता किंवा तुमचा जो काय प्रश्न होता त्यामध्ये काही फरक पडला का? तर त्या कुटुंबाने सांगितलं की जे काही आमचे प्रश्न होते त्या प्रश्नामध्ये काहीही फरक पडला नाही, ते आहे तसेच आहेत. काय पण फक्त एक गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये खूप हे झाली, चांगली घडली. असा एक आमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग घडला की आम्ही घरातील 4ही जण, म्हणजे त्यांच्या घरामध्ये आई वडील आणि मुलगा मुलगी असे 4 जण होते. ते 4ही जण त्यांच्या स्वतःची गाडी होती, ती गाडी घेऊन गावाला चालले होते. काय आणि त्यांच्या वाहनाचा एक मोठा ॲक्सिडेंट होतो, त्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट होतो. त्या गाडी एवढा मोठा ॲक्सिडेंट होतो की गाडी अशी 3-4 वेळा पलटी खाते आणि जाऊन एका खड्ड्यामध्ये जाऊन हे होते. पण त्या घरातले जे 4 जण त्या गाडीमध्ये बसले असतात त्यांना साधं खडचडलं सुद्धा नसतं, त्यांना जरासुद्धा काही लागलेलं नसतं आणि त्या गाडीचा सुद्धा जास्ती नुकसान झालेलं नसतं. म्हणजे एवढा त्यांच्या घरामध्ये एवढं मोठं गंडांतर आलं होतं तरीसुद्धा त्या माणसाचा जो तिकडे कामकाजामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिले दादांचे पाय धरले असते. पहिले त्यांनी केलं की मी तुमच्याकडे आल्यानंतर आम्ही चौघे वाचलो, पण त्यांनी सांगितलं की आमचा प्रश्न आहे तो आहे तर काही सुटला नाही, आणि ह्या गोष्टीला त्यांनी दुसरं प्राधान्य दिलं. म्हणजे ह्या गोष्टींना सांगायचं एक असतं की माणसं म्हणजे जे भक्तभाविक असतात ते एवढे आत्मा केंद्रित असतात की त्यांना गुरुनी केलेलं त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं चांगलं सुद्धा दिसत नाही. आता दुःख कशी आपल्या जीवनामध्ये दुःख कशी येतात, त्या दुःखाची कारणं काय, त्याच्याबद्दल हे निवेदन आहे. बाहेरच्या मार्गाला आणि आपल्या मार्गामध्ये काय निराकरणं दिली जातात, बरेच लोकांनी अनुभव पण घेतला असेल. बरेचसे पैसे आपल्याकडनं बरेच पुजारी किंवा बाकीचे लोक येतात आणि आपलं जे काय आपण निराकरण सांगतो त्याच्यामध्ये दादांकडे एक मनुष्य आला होता, तो खूप आजारी होता आणि त्याच्या बायकोला एक उपासना सांगितली होती. ती बाहेर एका पुजाऱ्याने लिहून दिली होती की उपासना कर तुझा नवरा आजारातून बरा होईल. त्याला सांगितलं होतं, म्हणजे किती आता ते आपल्याला हास्यास्पद वाटतं, पण त्यावेळी जेव्हा आपण दुःखामध्ये असतो त्या गोष्टी पण करतो. त्या बाईला सांगितलं की दर एकादशीला 5000 पानांच्या तुळशीच्या पानांची 2 माळा करायच्या, विष्णवे म्हणून एका गोपाळकृष्णाच्या गळ्यात घालायच्या आणि पतीला घालायची, आणि दर द्वाशीला 24 तास तशाच ठेवून त्या सूर्यास्ताला विसर्जन करायच्या. 1 पिंपळाचं पान, सुपारवडा, भात, 11 अखंड उडीद, दुपारी आलेल्या कुलदेवतेचा प्रसाद दाखवणे तो तसाच ठेवणे, संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नदीत विसर्जन करणे. एका अमावास्येला श्राद्ध पक्षाचा स्वयंपाक करणे, त्याच्यामध्ये लाल भोपळा, गवार, काकडी, अळू
आलं, लिंबू, कारले, तीळ, घोसाळी, दोडकी, आमसूल चटणी, ₹1.25 ठेवून एक जानवेल नारळाचा, एक नारळ भाताची खीर, वरण भात, दही तूप, एक लाडू, परंपरागत पक्वान्न याचा नैवेद्य दाखवून नारळ ठेवणे, जानवे ठेवणे, 12व्या दानात काळे कापड ठेवणे आणि शंकराच्या देवळापुढे अथवा माधुच्या देवळापुढे जो कोण आंधळा पांगळा असेल त्याला देणे नाही भेटल्यास सूर्यास्तमी नदीमध्ये विसर्जन करणे. दही भाताचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणास देणे, एक जानवे, नारळ आणि दक्षिणा देणे, एक मंत्र म्हणायचा, लघुरुद्र करायचं आणि ही उपासना लिहून ठेवण्यासाठी त्या ज्या माणसाने कमीत कमी ₹10,000 घेतले. आता दादा म्हणतात की काय मजा आहे त्या माणसांची. तुम्ही अनुमान करा की दैवदैविक मार्गाचा अवलंब केलेल्या व्यक्ती देवाची किती विटंबना करतायत. आता हे गोष्ट कार्यकेंद्रावर आल्यानंतर दादानी विचारलं काय करू. दादानी एवढंच सांगितलं की बाबा 11 सोमवारी ₹1.25 काढून 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा आणि तो काढल्या रुपया तो शंकराच्या देवळात ठेवा 12च्या पूर्वी आणि 11 झाले की मला पेढे घेऊन या, तुमचा नवरा बरा होईल. त्या माणसाने केल्यानंतर ते खडखडीत बरे आणि मग केंद्रावरती आले. म्हणजे एवढा फरक आहे. कुठल्याही प्रकारच्या पैशाची आपल्याकडे पहिली दिवाणघाण कामकाजामध्ये नाही. जे काही कामकाज होतं तुमच्या समोर होते ते प्रश्न पण समोर विचारले जातात. अभिमंत्रित दोरे अभिमंत्रित तीर्थ अभिमंत्रित जे काही ते बाबांसमोर समोर इथे कुठे रूममध्ये घेऊन संवेदना पण दिल्या जातात. संवेदना सगळ्या समोर दिल्या जातात. इतकं ट्रान्सपरन्सी दादाने ठेवलेली आहे आणि त्याचा लाभ आज इतके वर्ष म्हणजे दादा असताना पण आणि दादा गेल्यानंतर पण आज आपण सगळे आज त्याचे अनुभव घेत आहोत. आता त्यांनी शक्तीला जोडून दिला. दादा स्वतः पण बदला. इकडे मोकळं एक आसन असतं, रिकामा आसन असतं. त्या आसनावरती म्हणजे पुण्यविभूती असतात आणि त्या आम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या जे काही आमच्या डोक्यामध्ये विचार येतात पहिले ते विचारप्रमाणे तुम्हाला इकडे सेवा लिहून दिल्या आहेत. आमच्या मनातलं काहीच नाही. सेवा लिहून दिल्या आहेत. कुठलं प्रश्न विचार, कुठली सेवा सांगावी हे सगळं सांगितलेलं आहे. इतकं ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे आणि पुस्तकात लिहून दिलं. असं काही नाही की बाबा कोणाकडे जपून ठेवलं आहे वेगळ्या बाजूला, असं काही नाही. सगळं समोर दिलेलं आहे. तर दादा म्हणतात की मी राजयोगी आहे. मला कुठल्याही माझी जी कोण भक्तभाविक असेल त्याला कोणालाही मला असं सगळं जप कर आणि सगळं घरदार सोडून तू कुठे संन्यासात जा किंवा कुठे तीर्थक्षेत्राला जा कुठेही सांगितलं जात नाही आपल्याला. कुठे बाबा तुम्ही गाणगापूरला जा सांगितलं जात नाही, तुम्हाला कुठे काशीला जा सांगितलं जात नाही, काही नाही. सगळे ते तुमच्या घरात आणि तुम्ही करणार. कुठलाही पुजारी कुठलाही गोष्ट दादानी मध्ये ठेवलेली नाही आहे. डायरेक्ट तुम्ही आणि देव आणि ती शक्ती एवढं ट्रान्सपरन्सी करून ठेवलेली आहे. तर दादांना एक्सपेक्टेड काय की तुमच्या जीवनात जी सुख संसारिक माणसाला मिळाले पाहिजे, गाडी घोडा बंगला पगार तुम्हाला व्यवस्थित सगळं, हे तुमची सोय त्यांनी म्हणजे त्यांना तशा प्रकारचे भक्त पाहिजे. त्यांना असं काही नको की मला कुठली सिनेमातले मोठे सगळे पूर्वी सगळे यायचे आपल्याकडे. पूर्वी राज कपूर आहे, त्याच्यानंतर व्ही शांताराम आहे, बाकीच्या ज्या कोणी नटी राजकुमारी वगैरे तिकडे बाहेर उभा राहायच्या बाबांच्या तिकडे घरासमोर तिकडे चाळीमध्ये आणि त्या कामकाजाला तिकडे यायच्या. सगळे जे कोण पडलेले पिक्चर आहेत, मेना जोकर आहे किंवा कुठले पिक्चर सगळे बाबांच्या तेव्हा नुसत्या कामकाजाने त्याने म्हणजे सिल्वर जुबली गोल्डन जुबली झाले. पण दादांना कार्य करायचं ते सामान्य माणसांकरता आणि त्यांच्याकडनंच हे करून घ्यायचं. त्यामुळे सगळे अशा प्रकारच्या माणसं पण तुम्हाला ते दिसत नाहीत केंद्रावरती. ती सगळी बंद करून घेतली. आपल्याच भक्तभाविकांकडनं त्यांना कार्यात सहभागी करून घेऊन त्यांच्याकडनं करून शक्ती स्थापन करून तुम्हाला या शक्तीपीठात दिलेली आणि शक्तीला दादा स्वतः बदलावून तुम्हाला शक्तीला जोडून दिलं. इथपर्यंत कार्य सुलभ करून दिले. पण बरेच वेळा भक्तभाविक विचारतात की अरे काय एक्झॅक्टली आमच्या जीवनात अडचणी काय होतात, म्हणजे आम्ही एवढे चांगले वागतो पण नाही आमच्याकडे काय प्रॉब्लेम आमच्याकडे घरामध्ये येतो, काही असो, आजारपण येतात, काय येतं. तर त्याच्यावर त्यांनी एक बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे कारणं दुःख काय त्याची कारणं काय. एक दिलं की कुलधर्म कुलाचार माहीत नाही आहेत आपल्याला. म्हणजे आपले जे कोण पूर्वंपार जे कोण होते त्यांना पण माहीत नाही आहे. काही पिढ्या गावाकडनं शहराकडे आल्या त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही. कारण काही लोकांना कुलदेवता पण माहीत नाही. त्याचा काही दोष नाही त्यामध्ये. पण त्याच्या आधीच्या कोणी वडिलांनी पण सांगितलं नाही की कुलदेवता कोण, तुमची कुलस्वामिनी कोण, ते जे पूजन ते करतात त्याचं अनुकरण आपण करतो. त्यात एक आहे की वडलोपार्जित ग्रामदेवता, त्याचे कुलाचार आणि वंशपुरुषांनी उपभोगलेली इनाम. म्हणजे पूर्वी म्हणजे त्या जसे जोशी कुलकर्णी देशपांडे यांना वतन दिलं जायचं की त्यांनी त्या ग्रामदेवतेचं पूर्ण कार्य करायचं आणि त्या सेवा करायच्या. ती लोक शहरामध्ये आली वास्तवामुळे, परिस्थितीमुळे किंवा
आमचा काय संबंध म्हणून दुर्लक्षित केल्यामुळे झालेली दुःख आणि वतने तेव्हा ते वतन मिळायचं किंवा इनाम मिळायचं ते मिळाल्यामुळे वंशजांनी तुमच्या पूर्वजांनी भोगलेली वाडवडिलांपासून राहिलेला ऋणानुबंध म्हणजे काही लोकांनी जे वतनं जेव्हा मिळाली तेव्हा टॅक्स वसूल केले करायचे तेव्हा ते आणि तेव्हा त्रास द्यायचे किंवा जमीन हडपायची अशा प्रकारे केलेली जी काही ऋणानुबंध होते त्याच्यामुळे आलेली दुःख आणि अशा तर त्याच्यात एक नवीन एक एक्झाम्पल हल्लीच्या काळातलं स्वातंत्र्यपूर्वच्या काळातलं नवीन एक्झाम्पल जे आहे ते आहे भगतसिंगाला फाशी दिली गेली. जो फाशी दिली गेली तो जज होता हिंदू. त्याला सर्व त्यांनी स्वातंत्र्य सांगितलं किंवा त्यांना असं काही करू नका त्याला कारण त्याने कोणाला जीव घेतला तरी नव्हता आणि त्यांनी फक्त बॉम्बस्फोट केला होता की लक्ष आमचं सगळ्या जगाचं केंद्रित व्हावं याच्याकरता केला होता. पण त्यांनी ते केलं नाही. ते इंग्रजांनी त्या माणसाला फितवलं की जर भगतसिंग जास्त वेळ जिवंत राहिला तर लवकरात लवकर हे लोक म्हणजे क्रांती करून आणतील आणि हा देश स्वतंत्र होईल. त्याला फाशी दिली गेली म्हणजे फाशी देण्याबद्दल त्याला मोठी जमीन दिली गेली आणि त्याला त्या काळामध्ये यूपीमध्ये त्याला एक मोठा कारखाना दारूचा कारखाना काढून दिला आणि तो कारखाना काढून दिला. त्यांनी भगतसिंगाला फाशी दिली म्हणजे आता भगतसिंगला फाशी देऊन जवळपास एक काही 70-80 वर्ष होत आली. त्याची आज तिसरी पिढी दुसरी पिढीपर्यंत त्याची पिढी आली. दुसऱ्या पिढ्यानंतर त्याचा पूर्ण वंशाचा नाश झाला. ती फॅक्टरी बंद झाली आणि तो जेव्हा गेला तेव्हा त्याला पूर्णपणे त्याच्या पूर्ण अंगामध्ये किडे पडून तो गेला. म्हणजे या प्रकारे काही पूर्वजांनी केलेली कर्म अशी ती प्रवाहित होऊन शेवटची पिढी येते जी शेवटची पिढी पूर्ण वंशनाश होतो. अशा म्हणजे आता त्या वंशाचा काही दोष नाही पण ते काढण्याकरता कोणालाही त्याची ताकद नाही आहे की अशा लोकांची दुःख हे करावीत म्हणून. ती दादानी आणि या नाथसंप्रदायाने किंवा सुफी पंथांनी कार्यसिद्धती संपन्न करून या प्रकारचे दोष निवारण करून घेतले. या प्रकारची कामकाजं दादांनी करून घेतली. त्याच्यानंतर वास्तुदेवतेच्या दोषांमुळे घरात अशांतता आजारपण येतं धननाश होतो. तर जागेचा दोष असेल तर त्याच्यामध्ये असं आहे की ती घर बांधण्यापूर्वी जागा स्मशानाची असू शकते ती देवस्थानाची असू शकते निर्वंशाची असू शकते सावकाराने व्याजापोळी हडप केलेली असू शकते विधवेची असू शकते स्थानदेवता किंवा ग्रामदेवतेच्या जागेमध्ये घर बांधलं असेल तर होते ती व्याघ्रमुखी असेल तर होतो. असे असलेले दोष जर असतील तर ते वास्तुदेवतेच कारण आजकाल बिल्डिंग म्हणतात त्यामुळे बिल्डिंगीत कळत नाही की खाली जमीन कुठली होती. जेव्हा तिथे काही मर्डर झाले होते तिकडे काही स्मशान होतं पूर्वी असं काही होतं या प्रकारचे काही लोकांना माहीत नाही. मग त्याचं कामकाज म्हणजे आपल्याकडे घरात जे अक्षता टाकायला देतात त्याच्यातून ते निर्माण होऊन त्या तिकडच्या आत्म्याला मुक्तता देणं आणि ते पूर्णपणे म्हणजे ते त्या सगळ्यांना लाभ तुम्ही तुमच्या घरात टाकता तिकडे अक्षता पण त्याचा लाभ जो तो पूर्ण बिल्डिंगला होतो किंवा कधी कधी रिडेव्हलपमेंट बरेच अडचणी येतात. कशामुळे येतात काय येतात माहीत नसतं लोकांना. तुमच्या घरी पूजन दिला जातं फक्त पूजनाचा प्रसाद पण ती सगळ्यांचं कार्य पूर्ण बिल्डिंगचं काम होऊन तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होते. अशा प्रकारचे आणि वास्तुदेवतेचा जर प्रॉपरली जर काही केलं नाही तर तुम्ही जितका पण देवधर्म करा हा तुम्हाला लाभत नाही. त्यामुळे हे वास्तुदेवचं आपल्याला श्रीफळ घरात फोडायला दिलं जातं हे सगळे वास्तुदेवतेकरता दिलेले जातात. तसेच गेल्या 7 पिढ्यात वाडवडिलांनी मुक्त अवस्थेत प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या इच्छा वासना आणि जर त्याची दुःख काही राहिली असतील त्याच्यामुळे घरामध्ये विद्यानाश होतो धननाश होतो संतती नाश होतो आणि घरातल्या लोकांना तो भोगावा लागतो. या प्रित्यर्थ आपल्याकडे वंशविमोचनाच्या विधी त्या दादांनी केल्या तर या सगळ्या लोकांना दादांनी त्या काळात एकूण त्याच्याकरता सेवा आपल्या कामकाजातून दिल्या जातात आणि नकळत तुमच्या म्हणजे आता हे सिरियस मॅटर आहे पण ते नकळत तुमच्यातून 11 आठवडी सेवा करून त्यातून ते मुक्त होतं. जन्मजन्मांच्या ऋणाबंधाने किंवा कायाने वाचने मनाने ज्ञान अज्ञानाने घडणाऱ्या पातक प्रमाद आणि प्रायश्चित्तासाठी व्यास मुनी म्हणजे मला एक आताचं एक्झाम्पल त्या काळातले जे आपण जिवंतपणे बघू शकता. व्यास मुनींनी साधना केली आहे मनालीच्या वरती जिकडे व्यास रिव्हर वाहते आणि तिकडे एक मंदिर आहे. तिकडे जे झरे आहेत ते झरे त्या ठिकाणी गरम पाण्याचे पूर्ण तुम्ही ते बघाल तर तिकडे -20 -30 पर्यंत टेम्परेचर जातं पण तिकडे ती व्यास मुनींनी या ठिकाणी साधना केली. त्यांनी काहीतरी 100 लोकांना मारलं आणि त्याच्याकरता मग त्यांनी त्या लोकांना वरती लोकांमध्ये जन्मप्राप्ती व्हावी का चांगला लोक मिळावा म्हणून त्या ठिकाणी साधना केली. ती साधनेत एवढी प्रखर साधना करावी लागली त्यांना की त्या ठिकाणचं आजपर्यंत तुम्ही गेला तिकडे व्यासांचं मंदिर आहे पण तिकडचं पाणी गरम पाण्याचं कुंड आहे तिकडे बाकीच्या सगळ्या
इतकी प्रखर साधना करावी लागते, ते दादानी सौम्य करून तुमच्या आपल्या कामकाजामध्ये दिलेली आहे. मुलगा किंवा मुलगी विवाहात येणाऱ्या अडचणी, त्याची काही 2-4 कारणं दादांनी दिलीत की 12 दिवसाचं त्याचं जर नाव नाही ठेवलं तर, 5वीची किंवा 6वीची पूजा नसेल तर, बारसे करतेवेळी पूर्वघराण्यातील संबंधित वाडवडिलांच्या इच्छेने पुन्हा जन्माला असेल तर, हे दोष. तसेच जन्मस्थळामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर, जन्माच्या वेळी अनिष्ट ग्रह दिशा, मातापितरांना किंवा सासरगण्याला हानिकारक असेल तर, कुलधर्म कुलाचार न मानणे आणि गेलेल्या व्यक्तींची नावं ठेवणे. ती परत आली आहे म्हणून बरेच लोक म्हणजे आजोबा आले परत म्हणून. आता त्यांचे जे काही दोष आहेत ते दोष त्या मुलामध्ये येतात आणि तो मग तो एकदम विचित्र वागायला लागतो, मग ते इथे कामकाजाला येतात. मग त्या प्रकारचे दोष काढण्याकरता हे तुम्हाला कुठे बाहेर मिळणार नाही, म्हणजे ऐकायला मिळणार नाही. तुम्ही ज्योतिषाकडे येता अजिबात मिळणार नाही. तसेच बऱ्याच घराण्यात मुंजा ही देवता मानली जाते आणि ही देवता श्रेष्ठ देवता आहे दादा असं म्हणतात. खूप लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामध्ये काय दोष कसे दिसतात तर, मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होत नाही, काही मुलांना वेड लागतं किंवा काही अपंग त्या ठिकाणी येतात, संतती होत नाही, संपत्ती टिकत नाही, पिंपळ तोडण्याने, मुंजा वारल्याने किंवा घराण्यातील मुलांच्या मौजीबंद न होण्याने हा दोष तुमच्या कुटुंबामध्ये जाणवतो. आता नवीन म्हणजे आता आपण जे आता सगळ्यांना हे करतो पीर देवतेचं पूजन आहे. आता बऱ्याच लोक त्या पीर देवतेला बरेच वाद आहेत आपल्याकडे. काही म्हणतात ते मुसलमान देवता आहे, काही म्हणते ते कुठल्याही, पण ही देवता कुठल्याही धर्माची नाही आहे. जगतात सर्व त्यांना मानतात. ती परिपूर्ण अद्वैत देवता आहे. म्हणजे ज्या देवतेला कुठल्याही प्रकारचं पूजन लागत नाही, नामस्मरण लागत नाही, नमस्कार लागत नाही, फूल लागत नाही, अगरबत्ती लागत नाही, काही लागत नाही. ती अद्वैत देवता फक्त तुमच्या चांगल्या करता असते. जे लोक त्याला पुजतात त्यांचं काम होतं. त्यांना काही म्हणजे कुठल्या देवाला पण नमस्कार करण्याची आवश्यकता नाही. पण ती तेवढीच नाश करणारी पण आहे. म्हणजे ती कुठल्याही सोंगी डोंगी लोकांची देवता नाही. त्यांचं तर प्रायश्चित पण क्षणामध्ये त्यांना ते पटवून देतात. बरेच लोक अशा देवतांकडे नवस करतात. मूल होत नाही म्हणून नवस जाऊन करतात. कुठे जाऊन दर्ग्याला जाऊन तिकडे दोरा बांधतात किंवा माझी इच्छा पुरी व्हावी म्हणून करतात, माझं मुलगा व्हावा म्हणून बांधतात किंवा माझं लग्न व्हावं म्हणून बांधतात. आणि बऱ्याच लोकांना त्याच्या उत्सवाप्रित्यर्थ इनामे होती. म्हणजे जसं हाजी मलंगची जी आहे ती जागा जी आहे त्याचं जे पूजन आहे ते हिंदू माणसाकडे आहे. आणि ती जी म्हणजे जे बाकी मुसलमान लोकांनी त्याचं करतात, एक केसकर म्हणून कुटुंब आहे, त्या लोकांना त्याचं पूजनाचं म्हणजे त्याचं पूजन त्यांच्याशिवाय, त्याचं माईंचा दर्गा आहे, त्याचं पूजन त्याचा जी आहे त्याचं तिकडच्या पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे त्याचा मान दिला आहे. त्या लोकांनी जाऊन ते लॉक उघडायचं आणि त्या पोलिसांनी ती पालखी उचलायची, तेच वरती तिकडे आहे. त्या लोकांनी थांबवलं होतं. म्हणजे मुसलमानांनी काही लोकांनी केस करून त्या ठिकाणी थांबवलं होतं तिकडच्या लोकांनी स्थानिक. पण जिथे केस कोर्टामध्ये चालली आणि तिथे तेव्हा राजाची बखर त्या राजाची होती, त्या राजाच्या बखरीत दिलं होतं की हा जो मार आहे तो केसकरांचा मार आहे म्हणून तुम्ही जर गेला तिकडे तर टोपी घातलेले पण दिसतात तिकडे आणि तिकडे हे मुसलमान लोक पण दिसतात. पण त्याला गंधपूजन केलं जातं. परत त्याला एक थोडीशी चंदनाचा गंध त्याला गंध लावून करतात ते पूजन केसकरांकडे. पण अशा त्यांच्या उत्सवाप्रती इनामे होती, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने कित्येक घराणे निर्वंश झालेली आहेत. अशा प्रकारचे दोष तुमच्या घरामध्ये म्हणजे उत्पन्न होतात आणि त्रास भोगत असतात. पण आपण कारण दुसरीकडे शोधत असतो. तर मेन कारण हे, पण त्याचं पण आपल्याकडे सेवा म्हणजे या सगळ्या कारणांची सेवा दादांनी आपल्या कामकाजामध्ये दिलेली आहे. त्या देवतांची सेवा राहिल्याने अन्य देवतांच्या प्रसादाचे फळ मिळणार नाही आणि हेच या देवताचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा त्याची उपासना केली पाहिजे असे म्हणून ते सगळे सुफी पंथांना दादाने आपल्या म्हणजे त्या सुफी पंथाने दादांना घेतलं आणि दादाने ते कार्यात घेऊन आपण आपल्या ऑटोमॅटिकली सेवा त्यातून केल्या जातात. त्यांनी पण आपल्या कार्यात योगदान दिलेलं आहे. वडलोपार्जित घरामध्ये कुलस्वामिनीचे आणि स्वामीचे संचार असणे. बऱ्याच बायकांचे घरामध्ये वारं वगैरे येतं त्या ठिकाणी आणि बऱ्याच गावांमध्ये हे होतं की ते मार्गदर्शन करायचं, वारं झालं की ते मार्गदर्शन करायचं, काय दोष आहे सांगायचे, ते चांगल्या करता होतं. पण हळूहळू लोक जशी ज्ञानी होत गेली त्यांनी ते त्या ठिकाणी दुर्लक्ष केला आणि त्यात जर त्या जी वारं असणारी बाई दिवंगत झाल्यानंतर सोडूनच झाली नाही, मग ती खाली दुसऱ्या कुटुंबामध्ये आली. म्हणजे त्या कुटुंबातल्या कुठल्या स्त्रियाला तिने हे पकडलं आणि ते संचार त्या बाईमध्ये झाले. इच्छा नसतानाही अंगात यावं लागलं आणि काही ज्या बायकांच्या अडचणी संसाराची पूर्णावस्था झाली नाही
आणि त्याच्यामुळे घरामध्ये सतत आजारपण, त्या बाईला की त्या व्यक्तीला त्रास होत आहे आणि संतती नसणं इथपर्यंत तो जो दोष आहे तो खाली जातो आणि नोकरी धंद्यात अपयश येतं. त्याचं पण सोडून केंद्रामध्ये सेवा देऊन आपण या ठिकाणी कामकाजामध्ये केले जातं. आता एक देवी आहे, तिला 7 असराचं देवी म्हणतात, पाण्याची देवता आहे. त्याला वेदांमध्ये म्हणतात की आप देवता. इकडे जवळपास इकडे मंदिर पण आहे आपल्याकडे, माटुंग्याला एक मंदिर आहे 7 असर देवीचं. आता या ठिकाणी या माटुंग्याच्या परिसरामध्ये बरीच या ठिकाणी पाणथळ एरिया होता, जे टँक म्हणतो त्या ठिकाणी सगळे मोठे मोठे तलाव होते, त्या ठिकाणी धुवायला वगैरे लोक कपडे धुवायला किंवा धोबी तलाव होते त्या ठिकाणी. तर गावात या प्रकारच्या बाधा जास्त प्रमाणे होतात. पुष्कळ वेळा बायका पाळीच्या वेळी ते कपडे धुवायला नदीवर आणि विहिरीला जातात, त्याच्यामुळे त्या देवतांना त्रास देतात आणि मग ती बाई प्रकृती तुम्ही डॉक्टरला दाखवा, ह्याला दाखवा, त्याला दाखवा, ते बरू होत नाही आणि मुख्यत्वे त्या ठिकाणी गर्भाशयाचा रोग होतो आणि संतती होत नाही. इथपर्यंत तो रोग म्हणजे ती देवी इथपर्यंत त्या देवता त्रास देतात आणि मग त्याचं होतं. सगळं जारण मारण बरेच प्रकार बाहेर घडतात, बरेच लोक या ठिकाणी येतात. म्हणजे काही ठिकाणी अशा विद्या आहेत बऱ्याच लोकांकडे, त्या विद्यांमध्ये दादांकडे असे बरेच लोक आलेली आहेत की सोडवणूकच होत नाही. त्याच्यामुळे मग दादांकडे अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी यायची की एक म्हणजे काळी विद्याच्या विद्येचा म्हणजे तोडच नाही, त्या मनुष्याला मारूनच टाकणार इथपर्यंत, त्याच्या घराचा नाश करणार इथपर्यंत ती विद्या वापरली जाते. त्या विद्या आहेत खऱ्या, पण आता आपण जसं साधना वगैरे करतो या माध्यमातून तर जातच जातं ते. पण ज्यावेळी अशी लोक केंद्रावरती यायची दादा असताना, ते लोक व्हायलंट व्हायचे, म्हणजे मारायची बरेच सेवकांना, त्याच्यात पकडून धरावं लागायचं, मग तामण द्यावं लागायचं त्या लोकांना. असं करत 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 ते संचार, मग तो शेवटी संचार बोलायला लागला. आता असं होतं की अधिकारी व्यक्ती कोण, बाबा. मग त्या संचाराने म्हणजे त्यावेळी त्या बाधेने सांगितलं की एकच व्यक्ती अशी आहे बाबा की ज्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही. मग ते त्याला तामण देणं या गोष्टी केल्यानंतर, मग उदी दिल्यानंतर हळूहळू करून त्यातून ते मुक्तता होऊन, म्हणजे सगळ्यांच्या दादांनी सगळ्याच्या गोष्टीचा, ज्या येणाऱ्या दुःखाच्या, ज्या आपल्याला दिसत नाहीत अशा गोष्टींचा विचार करून दादांनी या ठिकाणी एक कामकाज माध्यमातून दिलेलं आहे. जसं काही म्हणजे आपण हे करतो की बरेच काम अडथळे येतात. म्हणजे जसं लोक गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा नवनाथांची पोथी घरामध्ये वाचतात, पुरंपार चालत आलेलं आहे. आता ते असं असतं की काही येऊ नयेत म्हणून वाचतात, पण त्याची एवढी पाळवणूक करावी लागते घरामध्ये. मुंबईच्या काळामध्ये मुंबईच्या घरात ते शक्यच नाही होत. मग त्याचे काय होत नाही म्हणून शक्ती ती प्रवाहित झाल्यानंतर घरातल्या लोकांना त्रास होतो. हे चांगल्या शक्ती आहेत, पण ते तुम्ही पेलू तुमचं घर, तुमचं शरीर पेलवू शकत नाहीत. ती सगळी म्हणजे दादांनी सगळं केंद्रावरती करून घेतलेलं आहे. एक म्हणजे तुमचं शक्तपती देवीच्या वाचणं किंवा गुरुचरित्र पारायण करणं, नवनाथांची पोथी वाचणं, हे सगळं त्या काळात दादांनी करून घेऊन ते सगळं शक्ती म्हणजे त्या शक्तीमध्ये अंतर्भूत करून दिले. म्हणून सांगतात आज काय करू नका तुम्ही, तुम्हाला तुमच्या शरीराला जितकं झेपेल तितकं हळूहळू करून तुम्ही तुमची साधना बळकट करा आणि ह्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या बाधा होणार नाही. आणि प्रतिमेमध्ये आणून मग तुमच्या घरामध्ये प्रतिमेचं पूजन दिलं, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही. गणपती पूजन आपल्याकडे सांगतात करू नका, त्याचं पूर्णपणे विवेचन दिलेलं आहे. का गणपती पूजन करू नये, ते कशा करता दिलेलं आहे, त्याच्याकरता पूर्ण विवेचन आपल्या पुस्तकांमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. नारायण नागबळी करू नका. नारायण नागबळी करणारे म्हणजे नारायण नागबळी हा विधी आहे, पण ते विधी करणारे लोक आता म्हणजे ते विधी करणारे इतके सात्विक लोक आता या इथे नाहीत. प्रत्येक जण आज आपला संसार चालवण्याकरता, त्याच्यातून पैसे कसे वसूल होतील त्याकरता केलं, त्याच्यामुळे त्या विधींचा लाभ तर होतच नाही, पण घरामध्ये आणखीन त्रास होतो. म्हणजे आलं तर कोण सांगता येते की मग कुठून आला तुम्ही, तर नारायण नागबळी करून आलो, म्हणजे आणखीन त्रास घरामध्ये, आजारपण काय आणि बाकीच्या गोष्टीचे त्रास. तसं दादाने एक सांगितलं की सरकारी कामात त्रास, नोकरी न लागणे, लग्न जमण्यास अडथळे आणि कौटुंबिक कामासाठी, पैसा दिल्यानंतर वसूल होण्यासाठी, धंदा मिळण्यासाठी, आजारपणासाठी आपण या ठिकाणी येतो. पण हा प्रसाद प्रामाणिकपणे कष्ट करण्यासाठीच आहे. जर तुम्ही हा प्रसाद प्रामाणिकपणे कष्ट केलात तरच तुम्हाला लाभ होईल. अचानक काही धनलाभ होईल किंवा असा काही लोभ आपल्याला उराशी बाळगून आपण ही सेवा करू नये. दादांनी पूर्णपणे कामकाज त्या येणाऱ्या व्यक्तीला शक्तीशी जोडून दिले आहे आणि ती शक्ती तुमच्या जीवनामध्ये कार्य करते. तर त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे सगळं कामकाजाबद्दलचं निवेदन
सांगितलं आहे आपल्याला. आता कामकाज सिद्ध झालं, पण कामकाज सिद्ध करता करता काही कामकाजासाठी काही पूरक साधने सुद्धा सिद्ध दादाने या मार्गामध्ये कामकाजावर केली. म्हणजे ती काय पूरक साधने म्हणजे म्हणजे आपल्या गुरुमार्गातील कामकाजातील प्रमुख कामकाज श्रीफळपूजन, त्याच्या संबंधीचे महत्त्वाचे निवेदन दादाने जे त्यांच्या ग्रंथात केलेले त्याची माहिती आता आपण घेतली. आता इतर पूरक साधनांचा उपयोग दादाने कामकाजातील निराकरणातील निवारणासाठी केला. ही पूरक साधने दादाने मानवाचं जीवन विकास करून मानवाला आकार देण्यासाठी गुरूंच्या कृपाशोधाने विमोचन, दीक्षा इत्यादी नाथपंथीय, सुफीपंथी आणि दत्तपंथीय सिद्धांत पद्धती सिद्ध केल्या. त्यातून येणाऱ्या भक्तांना जो मानवी आकार प्राप्त झाला व त्याचा जो जनविकास झाला तो टिकून राहावा म्हणून वेळोवेळी दादाने त्यांना प्राप्त झालेल्या पूरक साधनांचा कार्यकेंद्रावरती सर्रास उपयोग केला. या साधनांचा कार्यकेंद्रावरती सर्रास उपयोग होतो म्हणून त्याचे महत्त्व आपणास कळत नाही. ही सर्व साधने दत्त, नाथ, सुफीपंथाची अचूक साधने असून शस्त्र, शास्त्र व अस्त्र या सदरात त्यांचा समावेश होतो. आता ॲक्च्युली आम्हाला टायमिंग दिला आहे 8:30 आणि आता ऑलरेडी 8:45 झालेत आणि आता जे काय हे मटेरियल आहे याला कमीत कमी 1-1.5 तास लागेल. काय म्हणजे त्याच्यामध्ये ती पूरक साधनं आहेत. पूरक साधनेमध्ये आरती साधनं आहे. आरती साधनेची काय महत्त्व आहे आपल्या मार्गामध्ये त्याच्याबद्दल आहे. त्यानंतर दैनंदिन प्रार्थना आहे. दैनंदिन प्रार्थनेचं महत्त्व आणि त्याचं आपल्या कामकाजामध्ये किती त्याचा उपयोग आहे त्याच्याबद्दल आहे. त्यानंतर मग अभिमंत्रित उदी आहे. म्हणजे पूरक साधने ही जे कामकाजाबरोबर या सगळ्या गोष्टींचा दादाने कामकाजामध्ये उपयोग घेऊन घेतला आणि त्याच्यातनं कामकाज केली काय. त्यानंतर अभिमंत्रित दोरा आहे. अभिमंत्रित आता आपण त्या काळामध्ये अभिमंत्रित तीर्थ केलं जायचं, पण आता ते अभिमंत्रित तीर्थ आपल्याकडे बंद झालं करायचं. त्यानंतर अभिमंत्रित गोळ्या आहेत, अभिमंत्रित तेल आहे, सगळ्यात महत्त्वाचं तामण आहे. तामणाचं सुद्धा आपल्या मार्गामध्ये खूप मोठं हे आहे. स्पर्श संवेदना आहेत, ज्ञान संवेदना आहेत आणि उपनयन विधी आहे. हे म्हणजे हे सगळे जे पाठ्यपुस्तक पुस्तक विधी आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या कामकाजाच्या रिलेटेड सगळे ही पूरक साधनं आहेत. म्हणून आता नाही म्हणून आपण आता आम्ही फक्त एक शेवटचा पॅरा मी वाचतो. जे कामकाजासंबंधी दादांनी जे संपूर्ण विवेचन केलं आहे तो एक शेवटचा पॅरा मी वाचून आजची मुलाखत आपण इकडेच थांबूया. हे जे पूरक साधनांचे विचार आपण परत कधी एकदा घेऊया, पण ती पण महत्त्वाची आहेत. कारण पूरक साधनेचं जे कार्य आहे दादांना त्याच्यामध्ये जे काय आशीर्वाद सगळ्या दत्त, नाथ, सुफीपंथांचा मिळाला आहे तर त्या सगळा विचार 100% आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आता दादांनी जे काय कामकाजासंबंधित संपूर्ण विवेचन केलं त्याच्याबद्दलचं हा हे आहे. आपण आपल्या जीवनातील दुःखाचे निराकरण होऊन जीवन सुखी व्हावे म्हणून या ठिकाणी आलात. हा आपला हेतू आपण पूर्ण अर्थाने समजून घेतला का? नाही. या उलट ही समिती पूर्णत्वाने आपल्या सर्वांच्या सुखाचा विचार करीत आहे हे स्पष्ट दिसते. कारण आपला हेतू जीवनातील दुःख दूर व्हावे या पलीकडे जात नाही. दुःखे निर्माण का झाली, पुन्हा होणार, याला उपाय काय याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास नित्याने करण्याची सवय झाली तर दुःख निर्माण होणार नाही. रोज आपण जेवतो, झोपतो, नोकरीधंदा करतो, सर्वतोपरी प्रत्येक व्यवहार नित्याचा ठरला आहे. या सर्वांवर नियंत्रण असण्यासाठी सद्गुरू उपासना नित्याची होणे आवश्यक आहे. परंतु तेवढाच सुविचार प्रत्येक मनुष्य आजचा उद्यावर ढकलून दुःखे वाढवण्यास कारण होत आहे. या समितीच्या कार्यपद्धतीचा हेतू हाच आहे की एकदा हे मानवी जीवनाचे सुखदुःखाचे गणित ज्ञानाने चुकले की ते दुरुस्त करण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करतो. अनेक प्रयत्नात देवी प्रयत्नही असतो. देवी मार्ग हा प्रयत्नाचा मार्ग नाही तर ती पूर्णपणे सिद्धांत पद्धत असल्याने
आपल्या आचरणाने आपले दुःख दूर करता येते. दुःखाची दुःखाची काढणे समजण्यापेक्षा त्याच्या नियमांचा अभ्यासही केला तर पुन्हा आपल्याला किंवा आपल्या मुलाबाळांना तसे दुःख भोगावे लागणार नाही. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य म्हणतो, मला अमुक माणसाने करणी केली किंवा करतो आहे, मी अमुक माणसामुळे बुडालो. ही दुःख निर्माण होणारी कारणे झाली. परंतु मीमांसा हे सांगेल की आपापसातली जन्मजन्मांची ऋणानुबंधे बाकी होती. यावेळी यथायोग्य तऱ्हेने त्याचे निराकरण झाले नाही, त्यामुळे त्या माणसास तुम्हाला करणी करण्याची किंवा बुडवण्याची बुद्धी झाली. म्हणजे तुम्ही या मार्गामध्ये आला, या केंद्रावरती आला, तर त्यामुळे त्यांचं तुमचं योग्य निराकरण होईल आणि या सगळ्यातनं तुम्हाला सुख शांती समाधानाचा लाभ होईल, असं दादानं सगळ्यांना सूचित करायचं. एवढ्या याच्यावरनं आम्ही दोघे ही जी मुलाखत आहे ही क्रमशः करतो. काय म्हणजे ह्याच्यानंतर ह्याच्या पुढे सुद्धा काय आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांनी आपला अमूल्य वेळ इकडे येऊन आम्हाला म्हणजे आमचं ऐकण्यासाठी दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तर चुकून आमच्याकडनं काय आम्ही सगळं ग्रंथातच घेतलेलं आहे, आमचं स्वतःचं काहीच नाही याच्यामध्ये. काय हे दादांचं जे ग्रंथाने दादामध्ये लिहिलेलं आहे तेच तुम्हाला दिलेलं आहे. काय नवरात्रीची मुलाखत पहिल्या मुलाखतीने सुरुवात आपण केली आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नव्हत्या, कळलं की नाही, त्याची कल्पना आहे. हा विषय एवढा मोठा आहे की याच्यावरती एक पूर्ण संमेलन घेत आहे, म्हणजे कामकाज या विषयावरती एवढं दादानी सांगितलेलं आहे. परंतु वेळ अगदी कमी होता, जवळजवळ 1 तास ते 1.5 तासच होता. त्याच्यामध्ये दैवी काकांनी आणि प्रभू काकांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली. मी त्यांचं काय मी आभार वगैरे मानत नाही, काय की नाही, कारण ते आपल्यापैकीच आहे. परंतु आपली जबाबदारी काय आहे याची झलक आपल्याला आज आली. अनेक विषय पुढे सुद्धा यायचे आहेत. त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये आपल्याला दिसून येईल की बाबा हा आपला मार्ग वेगळा आहे, हेच महत्त्वाचं आहे. आणि त्यांना पण तेच सांगायचं आहे प्रत्येक वेळेला की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेही बाहेर अनुभवायला मिळत नाही, तर त्या आपल्याला आपल्या मार्गामध्ये अनुभवायला मिळतात. आणि दृष्टिकोन बघा, त्यांनी सगळा मांडला. दृष्टिकोन बघा, काय दादांचा दृष्टिकोन काय, तुमचं काही दुःख असू दे, काही असू दे, माझ्याकडे भरपूर पेशन्स आहे. पेशन्स आपल्याकडे नसतो पण दादांकडे आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे शेवटी चांगलंच होणार. कारण कोणी जो जन्माला आलेला आहे त्याला फुकट जाऊ देणार नाही, असं दादानी आणि बाबांनी सांगितलेलं आहे. मग आपण तर भाग्यवान आहोत, आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख आहेत, काही प्रश्न सुटलेत, काही प्रश्न सुटलेले नाही आहेत. असं नाही की आम्ही सेवक म्हटल्यानंतर आमचे सगळेच प्रश्न सुटले, नाही आहे, ओके. परंतु काही प्रश्न आमचे का सोडवले, कारण आमच्यावरती त्यांनी दुसरी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून, कळलं का. पण प्रश्न आहेत, याच्यामध्ये आपण सगळ्यांनी असा विचार करायचा. आणि आज तुम्ही आलात, चांगल्या संख्येने आलात, कळलं की नाही. आणि असेच पुढची जी मुलाखती आहेत आणि उपक्रम आहे याच्यासाठी सगळ्यांनी हजर राहा. नमस्कार. प्रसादाची सोय करण्यात आली.